नाही ना सरदेसाई आहे. हा ना वाडा केवढा असं इकडून पण पायवर तिकडून पण पायवर हा काहीतरी विषय हा पडलाय करताना असू शकतं ना. जय शिवराय मित्रांनो, आता आपण शृंगारपूरवरून श्री क्षेत्र संगमेश्वर येथे आले आहोत. सरदेसायांचा वाडा म्हणून जी जागा दाखवली जाते त्या वाड्याच्या मागच्या बाजूला खऱ्या वाड्याचे अवशेष आहेत आणि त्याच्याच प्रांगणामध्ये 3 जुनी मंदिरं आहेत. परंतु त्या बांधकामांच्या सानिध्यामध्ये त्या प्रांगणामध्ये एक विरगळ आहे. ती प्रशस्त भव्य विरगळ पाहून लक्षात येते की या ठिकाणी जो शेवटचा रणसंग्राम झाला त्या रणसंग्रामात धारातीर्थी पडलेल्या वीर पुरुषांची ती स्मारक आहे आणि त्या स्मारकाला मनोमन नमन करून आम्ही आजच्या आपल्या नित्य वाचनाला सुरुवात केली. छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय. आता आपण कसबापेठ संगमेश्वर इथं आलो होतो आणि आपल्या मोहिमेचा आता हा 7वा दिवस चालू झालेला आहे. आजच सकाळी आपण शृंगारपूर येथे छत्रपती संभाजी महाराजांचं शृंगारपूरशी काय नातं आहे, फक्त शृंगारपूरचे एक जावई म्हणूनच नातं आहे की शृंगारपूरचे राजे म्हणून सुद्धा एक नातं लागतं. कारण का पहिला सुभा शिवाजी महाराजांनी त्यांना सांभाळायला हात दिला होता ज्यावेळेस दक्षिण दिग्विजयाच्या मोहिमेवर ते गेले होते आणि त्यामुळे शृंगारपुराचं महत्त्व शंभूराजांनी तिथे बसून लिहिलेले ग्रंथ, तिथून लिहिलेले केलेली काव्य, इथून सगळ्या गोष्टी ज्या घटनेच्या चालवलेल्या होत्या त्यांच्याकडे जेवढे न्यायासाठी लोक यायचे तेवढ्यांसाठी त्यांनी स्वतः केलेला जो काही न्यायनिवाडा होता त्या सगळ्या गोष्टी आपल्याला तिथे बसून समजल्या लक्षात येतं की शृंगारपूर हे फक्त त्यांचं सासर एवढ्यापुरतं मर्यादित नसून त्यांच्यासाठी असलेला खूप मोठा आधारस्तंभ त्या शृंगारपुरात होता आणि त्यामुळे त्या शृंगारपूरचं महात्म्य समजून आपण तिथून जवळच असलेल्या जवळपास एक 18 किलोमीटर अंतरावर असलेल्या कसबा संगमेश्वर इथे आलो आहोत. कसबा संगमेश्वरकडे आल्यानंतर इथं आल्यानंतर चौकामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा एक पूर्णाकृती पुतळा आहे आणि त्या पुतळ्यापासून आत आल्यानंतर सरदेसायांचा वाडा म्हणून एक जागा आहे. त्या सरदेसायांच्या वाडा म्हणून दाखवलेली जागा आहे ते ब्रिटिशकालीनच्या आसपासचं किंवा त्यानंतरचं बांधकाम आहे. शिवकालीन बांधकाम ते नाही वाटत. परंतु तिथूनच खाली आल्यानंतर खाली इथं काही मंदिरं आहेत, 3 मंदिरं आहेत. 3 मंदिरांचं स्ट्रक्चर आपण जे बघितलं त्या मंदिरांचं स्ट्रक्चर हे शिवकाळापेक्षा पण आधीचं वाटतंय. त्याही आधी काळचं ते बांधकाम आहे असं वाटतंय. अगदी कोर गोव्यातली जी काही मंदिरं आहेत, कोर कोकणातली जी काही मंदिरं आहेत त्या शैलीची ही मंदिरं आहेत. पूर्ण दगडामध्ये बांधलेली ही मंदिरं आहेत. त्यामुळे ह्या बांधकामांकडे पाहता शिवकाळापेक्षा आधीच्या ह्या वास्तू असल्यामुळे आणि सरदेसाईंच्या वाड्या ज्या वाड्याच्या आसपास संभाजी महाराजांचा कायम उल्लेख सांगितला जातो त्या वाड्याच्या जवळ असल्यामुळे आणि इथं खालीच नदी आहे. सो आपण असं समजू शकतो की छत्रपती संभाजी महाराजांचा जेव्हा इथं वास्तव असेल त्यावेळेस आपण ज्या दगडांवर बसलोय त्या दगडांना त्यांचा पदस्पर्श 100% झाला असणार आहे. कारण का शंकराच्या मंदिरात संभाजी महाराज दर्शनाला आलेच असतील आणि त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली वास्तू आज दाखवण्यासारखी आपल्याकडे हीच उपलब्ध असल्यामुळे आपण या ठिकाणी वाचन करण्याचा हे जे काही शेवटच्या टप्प्यातलं वाचन आहे हे करणार आहोत. इथून पुढचा जो काही वाचनाचा भाग असणार आहे तो त्यांच्या दुर्दैवी शेवटाचा असणार आहे. इथे त्यांना कशा पद्धतीने अटक झाली, अटक का झाली, कैद झाल्यानंतर पुढचा त्यांचा प्रवास कसा होता, तो तिथून पुढे धर्मवीरगड म्हणजेच बहादूरगडावर आणि तिथून तुळापूरपर्यंत कसा गेला असा असणार आहे. त्यामुळे इथून पुढचे 3 टप्पे हे आपल्या प्रवासातील शेवटचा टप्पा असल्यामुळे आपल्या सगळ्याला आत्तापर्यंत आपण ज्या काही चरित्र वाचलं त्या चरित्र वाचून आपल्याला जी संभाजी महाराजांची प्रतिकृती आपल्या मनात तयार झाली आहे त्या प्रतिकृतीला साजेसं हे काही नसल्यामुळे थोडंसं आपल्याला जड जाणार आहे. त्यामुळे सगळ्यांनी घट्ट मन करून आपल्या मनाची तयारी करायची की आपण ज्या जोशाने ही दौड चालू केली आहे त्याच जोशाने आपल्याला ही पूर्ण करायची. त्यामुळे या शेवटाचा आपल्या मनावर फार परिणाम न होता आपण आपली दौड व्यवस्थित सुखरूप पूर्ण करू ह्या हिशोबाने या पद्धतीने सर्वांनी आपल्या मनावर ताबा ठेवायचा आहे. तर आपण आजच्या या पुढच्या प्रकरणाला सुरुवात करूयात. कृत केले त्याने महाराजांस लिहून शिर्के यांवरील हल्ला करविला. लोक बहुत मारले. त्यावर पिलाजी खिदमतगार आणि गणूजी शिर्के मोगलाईत गेले. इथपर्यंत दोन्ही बकरीतील माहिती पाहिली तर दोघांचा राग कब्जीवर दिसतो. चिटणीस बकरीत कब्जीने राज्य बुडवले म्हणून शिर्के त्यांच्यावर रागवले
आणि शाहूच्या नावाने राज्यकारभार करायचा असे ठरल्याने शिर्के आणि संभाजी यांच्यात भांडण झाले असे म्हणले आहे. तर कब्जीने राज्य बुडवल्यामुळे शिर्के यांनी त्याला मारण्यासाठी सैन्य पाठवले, म्हणून संभाजीराजे त्यांच्या मदतीस आले असं दुसरी बखर म्हणते. या 2 बखरीत आणि जेदे शकावलीतील नोंदीवरून असे दिसते ते इतकेच की कोणत्या तरी कारणांवरून शिर्के आणि कलश यांच्यात जोरदार भांडण झाले असावे. गणोजी शिर्के 1688 सालापुरतीच मुघलांना मिळाला होता, त्यामुळे 88मध्ये शिर्के आणि कलश यांचे भांडण झाल्यावर तो मुघलांना मिळाले असं म्हणणे चूक आहे. म्हणजे भांडण झालं म्हणून मुघलांना मिळाला म्हणण्यात काही पॉईंट नाही. पहिलाच तिकडं मुगलात होता. हां, पहिलेच मुघलात होता. 83-82 बरोबर. हां, पण ते आपल्या स्वराज्याच्या जवळ असल्यामुळे काही लोक करायची शिर्के आपल्याकडनं असतील, काही त्यांच्याकडनं गेले असतील. हा जो काही हे चालू होता किंवा कदाचित विषय काय नाही. शाहूंडापासून हां, शाहू महाराज म्हणजे शेवटी आपल्या बहिणीचाच मुलगा ना, मग आपल्या मर्जीतला. मग त्याला बसून जर का गादीवर बसून जर का आपल्याला जर का काही गोष्टी करता आल्या तर ते बरं पडेल. राजाराम राजाला सांगायचं की तू फक्त सपोर्टिंगमध्ये राहा, तू राज्यकारभार चालव. त्यात गल्लत मी 2 नावं ठेवली होती त्यात, शिवाजी आणि शिवाजी. हां, म्हणजे शाहूंचं मूळ नाव शिवाजीच होतं, त्यांना नंतर शाहू म्हणलं गेलं. पोटी शिवाजी आला म्हणून ते शिवाजी नाव ठेवलं. महाराज गेल्यानंतर झालेत ना अपत्य, हो. त्यामुळे त्यांचं नाव शिवाजी ठेवण्यात आलं, पण नंतर त्यांना शाहूच म्हणलं गेलं. 1688 साली संभाजी महाराजांच्या हालचालीचा विचार करता मराठी साम्राज्याच्या छोट्या बकरीत जी माहिती दिली आहे ती वस्तुस्थिती विसंगत आणि हास्यास्पद आहे. तदनंतर औरंगशाह बादशाह यांनी गाजी उद्दीन खान यास दक्षिणेच्या बंदोबस्ताकरता पाठवले. त्यांनी बुऱ्हाणपुरास येऊन साताऱ्या संभाजीराजे महाराज याजला पत्र पाठवले, तुम्ही निघून बुऱ्हाणपुरास यावे. तेव्हा संभाजी महाराज बुऱ्हाणपुरास आले. त्या खाजी उद्दीन खान बोलले की तुम्ही दिल्लीत चलावे. दक्षिणेच्या 6.5 सुब्यांच्या सनदा पातशाहकडून देवतो, तुम्ही सनद घेऊन बंदोबस्त करावा असे सांगितल्यावर संभाजी बोलले की तुम्ही पुढे चालावे, आम्ही साताऱ्यास जाऊन येतो. असा मनसबा होऊन गाजी उद्दीन खान दिल्लीस गेले. महाराजांनी साताऱ्यास येऊन दिल्लीत जाण्याची तयारी केली. 40,000 फौज याशिवाय पागे व सरदार निंबाळकर घाडगे वगैरे मानकरी मिळून 80,000 फौजेचा भरणा व कान्होजी भोसले बरोबर घेतले. आपले पुत्र शिवाजी महाराजही बरोबर घेतले आणि कूच करून गुजरात किनाऱ्यावर चालले. मागी पुंड व जुमेनदार व मवासी यांचे पारिपत्य करून खंडण्या घेऊन पुढे गिरासे याचे मुलखातून त्याची पारिपत्य करून 7 पुंड्यातील भिल्ल लुटून मारले. मेवाती लुटून मावळ्यात गेले. मारवाडची खंडणी घेऊन बुंदेलखंडात जाऊन खंडणीऐवजी मुलुक बुंदेलखंडाचा घेतला. तेथून दिल्लीस गेले. वजिराने दक्षिणेचे वर्तमान बादशाह समजाविले. अर्ज केला की दक्षिणेचे हे राजे माहितगार व यांस दक्षिणेचे वसुलापैकी चौथाईचा सनदा देऊन कराव्यात. 6.5 सुबे दक्षिणेची मेहनत करून कुल मवासी जेर करून सरकारचा पैसा वसुलात आणतील. तेव्हा पादशहांनी दक्षिणे संभाजीकडे पाहिले. राजे उठून मुजरा करू उभे राहिले. उभयंतांची मर्जी खुशवखत असता सहजात पातशाह बोलले की तू मुसलमान होतेस की काय. राजा ऐकून उत्तर दिले, जहापना तखसीस माफ, अपनी बेटी बेगम पातशाहजादी इनायत होय तो मै कबूल. असा जबाब साल पातशाहांनी ऐकून संभाजीचे राज्याचे डोळे काढले आणि चिन्हून काढले. वजीर व शिवाजी राजे भयभीत होऊन आपल्या फौजेत आले. हा बखरीतील उतार विस्तृतपणे येथे मुद्दाच दिलेला आहे. या माहितीचा संभाजीराजांच्या कारकिर्दीच्या हालचालीशी संबंध जुळत नाही. संभाजी उत्तरेत गेल्यावर त्याला पकडला, त्याचा पन्हाळा, संगमेश्वर, रायगड या शिकण्याशी संबंधच आला नाही असे लिहिले. 6.5 सुब्यांचा उल्लेख शाहूला लागतो, संभाजीला नाही. अशा हास्यास्पद गोष्टी या बखरीत दिल्या असल्या कारणामुळे त्यावर अवलंबून राहता येत नाही. या माहितीचा अर्थात विचारही करण्याचे कारण नाही. आता ही मराठी साम्राज्याची छोटी बखर आहे. म्हणजे आधी आपण बघितलं की मल्हाररावांची चिटणीसांची बखर, सभासद बखर आहे, जेदे शकावली आहे, यातले उतारे थोडेफार मॅच होतात. परंतु ही जी बखर आहे याचा सारासार कुठेच जिओग्राफिकली पण उल्लेख लागत नाही. म्हणजे डायरेक्ट पन्हाळ्याचा उल्लेख न येता, विशाळगडचा उल्लेख नव्हता, इथला नव्हता, डायरेक्ट दिल्लीकडे जाण्याचा विचार सांगितला आणि तिकडे गेल्यावर मारला असं सांगितलं झालं. त्यामुळे ह्या काही बखरी असतात की ज्यामध्ये असा उल्लेख, दंतकथा, हां, काइंड ऑफ दंतकथा, पण त्या दंतकथा ज्यावेळेस रिटर्न एव्हिडन्समध्ये येतात त्यावेळेस त्याला एव्हिडन्स म्हणलं जातं की बाबा नाही ही संभाजी महाराजांच्या नंतर 100 वर्षात लिहिले म्हणजे कदाचित जवळपास जाणारी असेल. परंतु त्यांचं डिटेलमध्ये वाचन करून ज्यावेळेस त्या कम्पेअर करतो त्यावेळेस आपल्याला समजतं ना की ह्या गोष्टी बखरीत लिहिल्यात म्हणून खऱ्या मानण्यात काय अर्थ नसतो. सगळ्या बखरी ज्यावेळेस समोर मांडतो, सगळ्या बखरी ज्यावेळेस समोर मांडून आपण लिहितो त्यावेळेस आपल्याला कळतं की यातल्या काही गोष्टी ह्या सोडून द्यायच्यात, काही गोष्टी या धरायच्यात. त्यामुळे यात मराठी साम्राज्याची बखर ही तर पूर्णपणे खोडण्यासारखी आहे. सन 1803च्या तंजावरच्या बृहदेश्वराच्या शिलालेखात संभाजीराजे यांच्या शेवटच्या प्रसंगाची खाली माहिती दिली आहे. आता हा 1803 साली तंजावर म्हणजे आपल्याच राज्यामध्ये
जो एक शिलालेख बनवला आहे बृहदेश्वर मंदिराच्या बाहेर, त्या शिलालेखामध्ये तो प्रचंड मोठा शिलालेख आहे. त्यामध्ये संभाजी महाराजांची, शिवाजी महाराजांची, शहाजी महाराजांची वंशावळ, त्यांच्या पत्नींची नावे, मुलांची नावे, सुनांची नावे, असं सगळं लिहिलं आहे तंजावरमध्ये. आणि त्या तंजावरच्या शिलालेखामधला हा जो एक उल्लेख आहे तो इथं आपल्याला दिलेला आहे. ते फौज राजावरी युद्धयास आली तेव्हा संभाजीराजेंनी युद्ध करून आली सेना व सेनानायकास हत करून पळवले. हत शेषांनी जाऊन बादशाह जान विचारल्यावरती परतून बादशाहांनी भुराशी सानतोस सेनक नायकास वजिरासही पाठवले. त्यांनी येऊन संभाजीराजाशी काही युद्ध, काही कृत्रिम एकीकडून करून संभाजीराजास धरून नेऊन बादशाहापाशी सोडले. बादशाहांनी संभाजीराजास पाहून लवून खुर्निशी करा सोडतो म्हणाले. तेव्हा संभाजीराजांनी आता आम्ही तुमच्या हाती सापडल्यासारखे तुम्ही सापडले तरी कळू येते म्हणाले. औरंगजेबास राग येऊन पुन्हाही कैदेत ठेवले. थोडे दिवस गेल्यावरही संभाजीराजांनी लवावे म्हणून एकीकडे लहान दरवाजा करून संभाजीराजास त्या वाटेने भेटीस बोलवले. तेव्हा राजे मजकूर पुढे पाय सोडून आले. ते पाहून बादशाहांनी संतोष मानून हा केवळ शूर आहे, याला मारू नये म्हणून तुम्ही तुरुक व्हा, तुम्हा सोडून देतो म्हणाले. तेव्हा संभाजीराजांनी तुमची कन्या आहे, तिला द्या, तुरुक होतो म्हणाले. 2 शब्द कठोर वाटून बादशाहांनी मारून टाकून हुकूम दिले. ते प्रमाणे मारून टाकले. बकरीपेक्षा ही माहिती निराळी असली तरी इतर पुराव्यांच्या अभावी तिला महत्त्व देता येत नाही. म्हणजे या ठिकाणी ही बखर रिजेक्ट केली गेलेली आहे. थोडे शब्द आहे ना ते समजले नाही मी असे याच्यातले जाणार. आता ह्यातलं काही म्हणजे सारांश सांगायचा, सारांश सांगायचा उद्देश तोच आहे. हा उद्देश तो आहे, पण ते थोडे शब्द ओव्हरऑल घटनांचा क्रम एकच आहे की काही सरदार लोक संभाजीराजांना लढाई करण्यासाठी आले, त्यांना संभाजीराजांनी हरवलं. मग ते बादशाहाकडे गेले. मग बादशाहानं त्यांना सांगितलं की परत जावा. मग मुख्य सरदार पाठवले. मुख्य सरदार घेऊन आले. ते संभाजी महाराजांना कैद केलं. कैद करून जाऊन घेऊन गेले. औरंगजेबाकडे घेऊन गेल्यानंतर दिल्ली नाही, इकडेच आपल्या इथेच. तर कुठं दिले ते कुठं ते दिलेलं नाहीये यांनी. त्याच्या पुढे काय म्हणले की औरंगजेबास राग आला म्हणून नाही, तेव्हा बकरीचा उल्लेख दिल्लीचा आहे. नाही, पहिल्या बकरीचा उल्लेख इथला आहे. नाही दोन नंबरचा. वास्तव्य बहादूरगडच्या आसपासच होतं ना. नाही, बहादूरगडच्या आसपास नाही, अतीतच्या आसपास जिथून सभासदांच्या बकरीमध्ये पण असा कुठे उल्लेख नाहीये की मुलगी देतो असं. नाहीच आहे की सभासद बखर नाही. पहिली जी होती ना सभासदांच्या बकरीमध्ये असा कुठं चिटणीसाची बखर आणि मराठी साम्राज्याची छोटी बखर, ह्या 2 ह्याच्यामधले हे उल्लेख आपण पहिले वाचले. त्यावेळेस तुम्ही मराठा नव्हता. साम्राज्याच्या छोट्या बकरीमध्ये सुद्धा असं नाही, हे चुकीचं आहे असंच हे यांनी काय केलेलं आहे, सगळ्या बकरी मांडल्यात आणि त्यातल्या बकरी कुठल्या चुकीच्या ते सांगितलंय. म्हणजे चुकीचे बखर माहित असणं सगळ्यात महत्वाचं आहे. बरोबर बखर कसं होतं, उद्या एखादी बखर कोणतरी काढतं की बघा 100-200 वर्षापूर्वीचा पुरावा, म्हणून ह्यांनी ऍज इट इज वर्ड मध्ये लिहिलंय की महाराज असं बोलले. आम्ही परिचय करून देतो आमचा, आम्ही धर्मवीरगडचे आहोत श्रीगोंदा. आम्ही तिकडेच चाललोय. असं तेच पाहिलं तुमच्या 2 व्हीलर, म्हणून आम्ही खास तुम्हाला भेटायसाठी आलो, पण तुमचं डिस्टर्ब नको म्हणून आम्ही बोललो नाही काय सांगतात नाही, आमचं चालूच असतं. 8 दिवस चालूच आहे. असं तुम्ही आता तुम्ही थोडे देहवेडे आहात हे आमच्या लक्षात आलं आणि गरज येते. आपला हा राजांचा इतिहास पुढच्या पिढीला कळणं बी अपेक्षित आहे. बरोबर. तुम्ही धर्मवीर गडावर कुठनं? श्रीगोंदा पेडगाव. आम्ही आज पेडगावला आहे. इथनं निघाल्यानंतर डायरेक्ट पेडगावलाच मुक्काम आहे आमचा. असं का? आमचं कसं आहे की रोज एका ठिकाणी रात्रीपर्यंत पोहोचायचं, तिथं मुक्काम करायचा. आमच्याकडे आमचे तंबू, चूल वगैरे सगळं असतं. ते करूनच तिथं बाहेर कुठेही मुक्काम करायचा. दुसऱ्या दिवशी सकाळी किल्ला पाहायचा, असं जागी येऊन दुपारचं वाचन करायचं, संध्याकाळी परत दुसऱ्या गडावर. असा 8 दिवस आमचा उपक्रम चालू. भरपूर मोठा आहे, फक्त अवशेष थोडेफार प्रमाणात असतील. आमचं उद्दिष्ट काय आहे, आज हित आहे ना, हितलाच इतिहास वाचायचा, दुसरा नाही वाचत. दुसरा नाही, हितलाच इतिहास वाचायचा. म्हणजे पुरंदर जन्मस्थान पासून सुरुवात केली आणि उद्या धर्मवीरगडला गेले तर धर्मवीरचाच इतिहास वाचायचा. म्हणजे आता आम्ही इथं फक्त कैद होण्यापर्यंतच वाचणार. कैद झालेलं संपलं की प्रकरण क्लोज करायचं, त्या जागेवर जायचं. त्या जागेवर गेल्यानंतर मग धर्मवीर गडावर काय घटना घडल्या त्याचं वाचन करायचं. आणि हे जे पुस्तक आहे ना, हे कादंबरी सारखं पुस्तक नाही. कोणते पुस्तक नाव सांगता? हे शिवपुत्र संभाजी डॉक्टर सौ कमल गोखले म्हणून यांचं पुस्तक आहे. पण हे ना आत्तापर्यंत जेवढ्या पण तुम्ही पुस्तकं झाली, कादंबऱ्या झाल्या, सिरियल झाल्या, मालिका झाल्या, जे काही झालं त्या सगळ्यांनी रेफरन्स म्हणून वापरलेलं हे मुख्य पुस्तक आहे. आता एक महत्वाचं बोलतो मी तर काही पाहिलं नाही पुस्तकं तुमच्याच हाती. बरोबर. आता कमल गोखले जर त्याच्या लेखिका असतील तर त्यात किती सत्य आणि काही थोडं आपण बी थोडस नाही. कसं आहे माहिती आहे का, हेच तर आपल्याकडे प्रॉब्लेम होतो की कसं आहे, जर का
अमुक एका समाजानं लिहिलं असेल तर त्यात समाजावर सगळं नाही समाजावर बोलायचं नाही. लेखकानं हा. समजा लेखकाचा अण्णा बघून जर आपण जस्ट करायला बसलो तर मग कुठलंच खरं नाही आणि कुठलंच खोटं नाही. म्हणजे दोनच गोष्टी असतात, एक लेफ्ट विंग राईट गोष्ट असते आणि एक राईट विंग गोष्ट असते सगळीकडेच. म्हणजे एक विचारसरणी आहे जी ब्राह्मण अजेंड्याला घेऊन जाते, एक विचारसरणी जी ब्राह्मण इतर अजेंड्याला घेऊन जाते. दोन्हीकडे चुकीच्या आणि बरोबर दोन्ही गोष्टी आहेत. बरोबर. पण यांचं पुस्तक इथं वाचण्याचं कारण म्हणजे हे थेट इथं वाचलं जात नाहीये. याचं वाचन मी अभ्यासक असल्यामुळे हे मी ऑलरेडी 4 वेळा वाचलंय, ह्याचं 4 वेळा रेफरन्स घेतलं. पण सगळ्यात उत्तम पुस्तक आहे ना ते हे. पण ह्या पुस्तकामध्ये आहे ना प्रचंड व्यवस्थित सगळ्या गोष्टी मांडल्या आहेत. आणि ह्या पुस्तकाचं म्हणजे आता तुम्ही ऐकलं असेल की सगळ्या बकरींचा उल्लेख मांडलाय. मी ऐकलं ते तुम्ही. आताशी 3 बकरी झाल्या, आता पुढे अजून 4 बकरी येतील. आणि ते केल्यानंतर स्वतःचं इंटरप्रिटेशन शेवट दिलंय. बरं त्यातही त्यांनी असं दिलंय की मला असं वाटते, असं आहे असं नाही. म्हणजे हे पहिलं पुस्तक आहे ज्यात त्यांनी असं लिहिलंय की मला असं वाटतं. नाहीतर अनेक इतिहासकार हे असं झालं असं लिहितात. मला फक्त एवढंच म्हणायचं होतं गोखलेंच्या बाबतीत, सगळे रेफरन्स दिले ह्याच्यामध्ये, प्रत्येक सभासदाच्या बकरीतील असेल किंवा मराठ्यांच्या बकरीतील असेल. पण शेवट त्यांनी स्मृतीचं नको सांगायला बघ. कुठलं त्यांनी शेवट त्यांचं मनुस्मृती. शेवट बघा ना, तर तुम्ही शेवट जर का थांबलात ऐकायला तर तुम्हाला लक्षात येईल की मला शेवट फक्त काय एवढंच सांगितलं. म्हणायचं होतं की शेवट मनुस्मृती. तसं जर का असतं तर हे पुस्तक या मोहिमेला इथं आलंच नसतं. नाही, ह्या पुस्तकात सांगितलं ना मी, आता ह्या पुस्तकात यांनी आता हा जो मुद्दा सांगितला, शेवटचं वाक्य काय बघा वाचला. एवढं सगळं लिहिल्यानंतर खालचं मेन वाक्य काय आहे, या हास्यास्पद गोष्टी या बकरीत दिल्या असल्यामुळे त्यावर अवलंबून राहता येत नाही. या माहितीचा अर्थातच विचारही करण्याचे कारण नाही. याचा अर्थ काय की त्यांनी वरची सगळी माहिती एका क्षणात खोडून टाकली, पण तुम्हाला माहिती असावं की खोटं काय पसरवलंय ह्यासाठी लिहिलंय. त्यामुळे हे महत्वाचं आहे वाचणं आणि हे सांगणं. म्हणजे उद्या एखादा पॉईंट घेऊन आला आपल्याकडे तर तो कसा खोटा आहे आणि कसा खोडून काढायचा त्याचा रेफरन्स सुद्धा देता आला पाहिजे ना की काय खोटे. म्हणून हे आपण इथं वाचतोय. त्यांचा एंड हा मला माहित आहे ऑलरेडी, म्हणूनच हे पुस्तक इथं आणण्याची हिंमत केली. कारण का हे डायरेक्ट शूट होतंय इथं. हे डायरेक्ट शूट होऊन आता 8 दिवसाचा जो काय आमचा प्रवास आहे तो रोजचा प्रवास आम्ही ॲज इट इज शूट केलाय. तो ॲज इट इज युट्यूबवर जाणार आहे. त्यामुळे ह्याची 10 वेळा खात्री करणं मला गरजेचं होतं की आपण जे बोलतोय त्यातला कुठला शब्द चुकीचा नाही गेला पाहिजे. बरोबर आहे. म्हणून आम्ही हे खात्री करून आणलेलं पुस्तक आहे. म्हणजे आतापर्यंत जेवढी संभाजी महाराजांना पुस्तकं आली ना त्यातलं सारांश सगळ्यात ह्याच्यात छान आहे. आणि हे पुस्तक असं क्रमानं नाहीये की आता जन्म झाला आता हे झालं, तसं नाही. त्यांच्या धोरणांविषयी, त्यांचं राजकीय धोरण कसं आहे, त्यांचं धार्मिक धोरण कसं आहे, असं एकंदरीत माझ्या आतापर्यंतच्या वाचनात सगळ्यात व्यवस्थित पुस्तक आहे. म्हणजे कसं होतं, 4 पुस्तकं घेऊन बसण्यापेक्षा एक पुस्तक कुठेतरी व्यवस्थित पाहिजे. आणि तुम्ही म्हणताय तसे अजेंडा बेस यात कुठलंच काम नाही. हे मी खात्री करून आणलेलं आहे. मलाही माहिती आहे ना की मी दोन्हीकडची पुस्तकं वाचतो. म्हणजे अजेंडा बेस पुस्तकही वाचायचीच असतात, कारण का त्यात काय अजेंडा हे कळून घेणं पण महत्वाचं आहे. आपल्याला बी समजलं पाहिजे ना. मग त्यात आता मला ही सवय लागून गेली आहे की एखादं पुस्तक कधीच पूर्ण खोटं नसतं आणि पूर्ण खरं नसतं. मग काय त्या पुस्तकातलं काय वेचायचं आणि काय सोडायचं एवढं कळलं की बस झालं. माझा तर सगळ्यात आवडता इतिहास विषय, सगळ्यांनाच असा जीव की प्राण आहे. म्हणजे सगळ्यात आवडता बकर वाचल्याचे. हां, त्यानंतर संभाजीराजांच्या समकालीन लेखकांनी काय काय माहिती दिली याचा विचार करू. आता संभाजी महाराजांचे समकालीन लेखक हे मोस्टली मुघल होते, त्यामुळे त्यांचे किंवा प्रवासी होते. आता इथं हा पहिला जो आहे तो निकोलियन मुनाची, हा इटालियन प्रवासी संभाजीराजांच्या कारकिर्दीत मराठी राज्यात व गोव्यात वावरत होता. राजांना पकडण्यापूर्वी 4 वर्ष तो मद्रासच्या बाजूला गेला होता. त्यामुळे ही हकीकत त्याने तेथे पोचलेल्या ऐकी बातमीवरून लिहिली आहे. मानुची लिहितो, संभाजीला सरळ मार्गाने पकडता येत नाही हे ज्यावेळी औरंगजेबाच्या ध्यानात आले तेव्हा त्याने आपल्या सरावातल्या फितुरीच्या मार्गाने कारस्थाने सुरू केली. त्याने कवी कलशाला पत्र लिहून मैत्रांना पैसे चारून संभाजी या मंत्र्याकडून हाती येईल असे प्रयत्न सुरू केले. कवी कलशाने औरंगजेबाच्या मागणीस मान्यता देऊन संभाजीला पकडून देतो असे कबूल केले. मनुचीने दिलेली माहितीमध्ये ही विपर्यास आहे. संभाजी कुठल्या गावास आहे हे तो सांगत नाही. त्याच्या म्हणण्याप्रमाणे कवी कलशाने फितुरी केली, परंतु 1688 सालपर्यंतच्या उपलब्ध पत्रावरून कलशाने कोणत्याही प्रकारचे गैरवर्तन केल्याचे दिसत नाही. तो शेवटपर्यंत राजांच्या बरोबर असून त्याला धन्याबरोबर देहदंडही सोसावा लागला आहे. मनुचीला या दोन्ही हालचाली माहिती होती असे दिसत नाही. त्याचप्रमाणे तो थापाड्या आणि बाजारगप्पांवर विश्वास ठेवणारा म्हणून प्रसिद्ध आहे. आर्म आणि मनुची या दोघांनी शिर्के आणि कलश यांच्यातील भांडणाची कल्पनाही दिसत नाही. संभाजी खेळण्यावरून गेला आणि शिर्केने त्यांच्यासोबत झालेल्या लढाईची ही माहिती इथं नाही. ऑमने ऐकी बातमीवरून मुलीची वरात, संभाजीची स्त्री लालसा याबद्दल माहिती लिहिली आहे. अशा प्रकारच्या वरातीची बातमी इतर कोणालाही दिलेली नाही, हेही लक्षात ठेवण्यासारखे आहे.
आता ही जी 2 उदाहरणं वाचली बाहेरच्या, मनूची आणि ऑम, ह्या दोघांच्याही माहितीत साम्य आहे. म्हणजे दोघांनी एकमेकांच्या बातम्या एकमेकांना वाचून किंवा एकमेकांच्या रेफरन्सने दिलेल्या दिसतात. त्यातली कुठली कोणाची रेफरन्स आहे ते सांगता येत नाही, परंतु IQ बातम्यांच्या आधारे लिहिलेली ही इन्फॉर्मेशन त्यांनी लिहून ठेवली. आता मुघल इतिहासकार आणि लेखक संभाजी महाराजांच्या आयुष्यातील या दुर्दैवी प्रसंगाविषयी काय लिहितात ते पाहू. म्हणजे आपण पहिले मराठी लेखक काय म्हणतात ते ऐकलं. आता फॉरेनचे डेलिगेट्स किंवा फॉरेनचे टुरिस्ट काय लिहितात ते बघितलं. आता मुघल इतिहासकार काय म्हणतात ते बघू. खाफीखान या लेखकाने या प्रसंगाचे सविस्तर वर्णन लिहिलेले आहे. तो लिहितो, दुष्ट संभाजी धामधूम आणि उच्छाद करण्यात नरकवासी शिवाजीपेक्षा 10 पट अधिक ताकदवान ठरला. तो स्वतःला शिवाजी म्हणून घेत असे. त्याच्या दृष्ट बापापेक्षा धामधूम करण्यात संभाजीचा अधिक दुलौकिक झाला होता. त्याचा छडा लावण्याची विशेष कामगिरी मुकर्रब खानाने आपल्या हेरांकडे सोपवली. असे लिहिताना खाफीखान शिवाजी आणि संभाजीला शिव्याशाप देत असला तरी ती माहिती त्या पितापुत्रांचा गौरव करणारी आहे असे वाटते. आता दुश्मनाचा माणूस आपल्याला शिव्याशाप देतो याचा अर्थ आपला माणूस त्याला त्रासदायक ठरला एवढं नक्की. तो म्हणतोय शिवाजी महाराजांपेक्षा पण संभाजी 10 पेक्षा ताकदवान निघाला. याचा अर्थ ते लिहिताना तो भले शिव्या घालतोय संभाजी महाराजांना, पण ह्यात तो इनडायरेक्टली संभाजी महाराजांचं कौतुक आणि संभाजी महाराजांची तारीफ करतोय की शिवाजीपेक्षा 10 पट हे ठरला. आणि खाफी खान हा समकालीन औरंगजेबाच्या पक्षातला लेखक आहे. हे याचं आहे की छत्रपती शिवाजी महाराज हे कर्तृत्ववान होते, त्याच्यापेक्षा 10 पट कर्तृत्ववान हे होते. हे थोडक्यात तेच झालं ना, असं मोगल सांगतात. मोगल सांगतात, असं मोगल लिहितात. आणि याच्या लिखाणामध्ये भले ते त्यानं रागाच्या पोटी लिहिलंय, पण तो आपल्यासाठी किती मोठा रेफरन्स आहे हे लक्षात येत नाही त्याला. योगायोग असा की तो दृष्ट आपल्या रायरीच्या स्थानावरून निघून खेळण्यास पोचला. तो खेळण्याला योगायोगा आले असे वाटते. तेथे त्याने रसद वगैरेचा बंदोबस्त केला. त्याची खातरजमा करून घेतल्यानंतर तो परत फिरला. त्याचे ग्रह फिरले. बादशाही फौजा चालून येत होत्या, त्याबद्दल तो गैरसावध राहिला. संगमेश्वर पारगण्याच्या हद्दीजवळ मानगंगा आहे. ते स्थळ समुद्रापासून एका मजलेत आहे. मानगंगेत स्थाने करावी आणि सहल करावी म्हणून तो तेथे आला. त्यावेळची राजकीय आणीबाणी पाहता संभाजीला सहलीस फुरसत मिळेल हे अशक्य वाटते. संगमेश्वर हे दुर्गम अशा डोंगरदरीत वसलेले आहे. त्या नालायक कुत्र्याचा अपवित्र दिवाण कवी कलश याने त्या स्थळी मोठा वाडा बांधला आहे. हा वाडा सरदेसाई नावाच्या गृहस्थांचा असून अद्याप त्याचे वंशज तिथे राहतात. तो त्याने हे जे मधलं वाचतोय मी ते लेखकाचं इंटरप्रिटेशन आहे. तो त्याने विविध प्रकारे शृंगारला होता. त्याचप्रमाणे तो फुलाफळांच्या झाडांनी भरलेली बाग तयार केली होती. तेथे संभाजी त्या दृष्टाचा मुलगा शाहू, बायका माणसे, कवी कलश, त्याचे इतर हितचिंतक 2-3 हजार वार तिथे पोचले. मृत्यूरूपी बहिणी ससाना आपल्यावर झडप घालणार याची कल्पना त्यांना नव्हती. त्यांनी स्नाने केली. संगमेश्वर हे त्या स्थळी आहे की तेथे जाण्याची वाट अत्यंत तापदायक आहे. रस्त्यांचे चढ उतार भलतेच आहेत. शिवाय काटेरी अरण्याची गर्दी हे सगळे लक्षात घेतल्यावर संभाजी तेथे येऊन राहिला. तो विलासात गुंग झाला. मुकर्रब खानाचे चपळ हे फिरत होते. विलास करण्याच्या दृष्ट आणि जुलमी घरांची लोकांची घरे बर्बाद होतात. संभाजी हा गाफील असून लहूलाभमध्ये मशगूल आहे अशी माहिती हेरांनी मुकर्रब खानाला कळवली. त्या दृष्टाची पाळेमुळे खणून काढण्यासाठी मुकर्रब खानाने बेत केला. संगमेश्वर किती दुर्गम आहे याचा त्याने विचार केला नाही. स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता त्याने निर्धार करून कंबर कसली. कोल्हापूरला त्याचे ठाणे होते. तेथून दृष्टाचे स्थळ संगमेश्वर 45 कोसांवर आहे. मुकर्रब खानाने आपल्याबरोबर 2000 स्वार आणि शूर असे 1000 पायदळ निवडून घेतले आणि तो रवाना झाला. त्याच्या सोबत्यांनी त्याला मना केले. रस्ता दुर्गम आहे. वाटेत आंबा घाट यासारख्या खोल दऱ्या आहेत. अशा ठिकाणी 30-40 पायदळ शिपायांनी वाट अडवून दगडांचा वर्षाव केला तर ही भली मोठी सैन्य घाट उतरून जाणे कठीण आहे. या सर्व अडचणी मुकर्रब खानाच्या सोबत्यांनी त्याच्यासमोर मांडल्या. पण तो शूर शिपाई जिहादाच्या उद्देशाने निघाला होता. आपण त्याला जेर केले तर गाझींच्या मध्ये आपला लौकिक होईल आणि देव विपरीत होऊन मृत्यू आला तर आपण शहीद होऊन जाऊ असा त्याने विचार केला. तो तडक मजला मारीत निघाला. अवघड वाट दिसली तरी पाय उतारा होऊन चाले. त्याचे सहकारी त्याच्याबरोबर होते. घनदाट वृक्षांनी भरलेल्या अरण्यातून विजेसारखे आले. संभाजीचे दैव फिरले. त्याचा मृत्यू जवळ आला होता. मुकर्रब खान आणि त्याचे सहकारी यांच्याजवळ पोचले. ते म्हणतात की संभाजी हरकऱ्यांनी बादशाही म्हणजेच मुघल लष्कर आल्याची माहिती त्याला मिळाली. संभाजी गफलतीच्या धुंदीत होता. अशा ठिकाणी मुघल येतील म्हणजे केवळ शंकाच बाळगणे. हा विचारच खोटा आहे असे तो समजला. त्याला भारी गर्व चढला होता. याविषयी त्या माणसाला सर्वनाश करणाऱ्या दारूची धुंद चढली होती. त्याने हरकऱ्यांच्या जिभा उपटून काढण्याची आज्ञा दिली. त्याने स्वारीची अगर मोर्चे बांधण्याची तयारी केली नाही. तो शूर मुकर्रब खान, त्याचा मुलगा आणि पुतणे
10-12 शूर आप्त आणि 200-300 स्वार हे विजेप्रमाणे नागव्या तलवारी घेऊन वध करण्यायोग्य आणि त्यांची बुद्धी नष्ट झाली आहे अशा लोकांवर तुटून पडले. पण संभाजी गफलतीच्या धुंदीत होता. आता वेळ केवळ निघून गेली होती. त्याच्याबरोबर ती फौज होती ती बहुसंख्य फरार झाले. उरलेल्यांनी तो हत्यार घेऊन लढण्यास तयार झाला. संभाजीच्या शूर सोबती सल्लागाराचा त्याचा प्रधान हा एकनिष्ठ म्हणून प्रसिद्ध होता. त्याने संभाजीला आपल्याबरोबर घेतले. नामांकित सरदार बरोबर ठेवून लढण्यासाठी चालून आला. लढाईच्या सुरुवातीलाच त्याच्या हाताला बाण लागला. त्यामुळे त्याचा उजवा हात निकामी झाला. तो घोड्यावरून खाली आला आणि ओरडून म्हणाला की मी मागे राहिलो. संभाजी पळून जाण्याच्या विचारात होता. त्याने घोड्यावरून खाली उतरली. तो म्हणाला, पंडितजी मी थांबतो. 4-5 मराठे मारले गेले. बाकी सगळे पळून गेले. कवी कलश काहीच झाला. देव उलटलेला संभाजी एका देवळात आश्रयाला गेला. तेथे तो कोंडून घेऊन लपला. मुघलांनी शोध केला. संभाजीचा पत्ता लागला. तो निष्फळ धडपडू लागला. शेवटी त्याच्या लोकांपैकी काही मारले गेले. नंतर संभाजी, त्याची बायका मुले, लहान मुलगा, 2 बायका, काही आप्त आणि मातब्बर, सोबती मंडळी अशी होती. एक राजाराम राजा त्यात नव्हता, कारण तो किल्ल्यात बंधनात होता. मुघलांनी त्याचे सर्वांचे हात बांधले. त्यांचे केस ओढून त्यांना मुकर्रब खानाच्या हत्तीच्या पायाशी नेण्यात आले. तोपर्यंत संभाजी आपले केस काढून टाकले होते. अंगाला राख फासली होती आणि वेश बदलला होता. पण त्याच्या वस्त्राखाली मोत्याची माळ होती. मुघलांना संभाजीचा घोडा सापडला. त्याच्या पायात सोन्याचे तोडे होते. यावरून त्यांनी संभाजीला ओळखले. संभाजीराजे पकडले गेले तेव्हा खाफी खान कोठे होता हे माहिती नाही. मुघलांनी 1682 साली रामशेज किल्ल्याला वेढा घातला. त्यावेळी तो मुघलांच्या छावणीत होता. त्यानंतर त्यांनी 1689 साली रायगड जिंकला. तेव्हा तो अब्दुर्रजाकचा मदतगार म्हणून रायगड येथे होता. त्याने वर दिलेली हकीकत संभाजीच्या मरणानंतर 44 वर्षांनी लिहिली आहे. संभाजी रायगडवरून खेळण्याला आला हे खाफीखान सांगत नाही. तो शिर्क्यांचा बंदोबस्त करण्यासाठी संगमेश्वरला गेला तेव्हा त्याची बायका मुले ही रायगडवर होती. ती संगमेश्वरला नव्हती. संगमेश्वर अवघड जागी बसले आहे हे एवढे वर्णन त्याचे आणि राजाराम नजर कैदेत होता एवढेच फक्त बरोबर आहे. दारूच्या धुंदीत आणि विलासात राजे दंग होते ही त्याची माहिती अतिशयोक्तीची जमा केली पाहिजे. शेवटच्या प्रसंगाची माहिती ऐकीव आहे असे म्हणतात की या त्याच्या विधानावरून उघड होते. आता असे म्हणतात की याचा उल्लेख न केला आहे ह्याच्यावरून ती ऐकीव आहे असं इथे इंटरप्रिटेशन मानलं आहे. आता हा पण झाला म्हणजे याने सुरुवात करताना त्याची तुलना शिवाजी महाराजांपेक्षा दसपट तापट करून त्याला शूरवीर सांगून नंतर मग त्यांची काही आपण म्हणू शकतो की निंदा नालस्ती करून त्यांचं कॅरेक्टर डिझाईन करण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणजे एकंदरीतच त्याचा पूर्ण रोख हा मुकर्रब खानाला जिहादी शूरवीर सरदार असं म्हणण्याचा आणि संभाजी महाराजांना शिवाशाप घालण्याचा आहे. याचा अर्थ आपल्या दृष्टीने तो प्रॉपर उलटा होतो. म्हणजे आपण ज्यावेळेस बघतो कारण का तो त्याच्या मतानं लिहितोय म्हणजे तो त्यांच्या लोकांची वाहवाही करतोय आणि आपल्या माणसाची निंदा नालस्ती करतोय. बरं हे त्याचं विचारात घेतलं गेलेलं विधान आहे. म्हणजे असं नाही की त्यानं लिहिलं आहे म्हणजे तो मुस्लिम आहे म्हणून पूर्णच खोडून टाकलं आहे. इथे आपण हे वाचण्याचंच कारण हे आहे की आपण 10 लोकांची रेफरन्स वाचतो त्यातला मिळता जुळता कोण आहे हे आपण ठरवणार आहे नंतर. भीमसेन सक्सेना हा 1689 साली बहादूरगडाच्या छावणीत होता. तो 1686 ते 88 पर्यंत नळदुर्ग येथे नोकरीला होता. त्यानंतर तो मुघल छावणीत आला. त्यामुळे त्याने दिलेल्या माहितीचा विचार करणे आवश्यक आहे. हा व्यक्ती बहादूरगडावर होता, धर्मवीर गडावर. ज्यावेळेस हा सगळा प्रकार घडला त्यावेळेस तो तिथं हजर आहे. त्यामुळे त्याच्या माहितीचा विचार थोडाफार करणे गरजेचं आहे. भीमसेन सक्सेना म्हणतो रायगडला जाण्याचे संभाजीने ठरवले होते. त्यासाठी त्याने आपले कुटुंबीय आणि सैन्य पुढे रवाना केले. संभाजी स्वतः कवी कलश ब्राह्मण याची वाट पाहत बसला. संभाजी त्याला आपला गुरु समजत असे. कवी कलश हा पूजा अनुष्ठान करण्यात गुंतला होता. आकस्मिकपणे संभाजी आणि कवी कलश हे शाही फौजांच्या हाती सापडून कैद झाले. त्यांना बहादूरगडावर नेले होते. त्यामुळे बहादूरगडाच्या छावणीत भीमसेन सक्सेना जी माहिती कानावर आली आणि ज्या गोष्टी त्या प्रत्यक्ष पाहाव्यास मिळाल्या तेवढ्याच त्यानं दिल्या आहेत. बुतासिन उल सिलातीन यामध्येही संभाजीराजांवर अडवलेल्या प्रसंगाची हकीकत दिली आहे. शेख निजाम दख्खनी अलमगीर बादशहाचे दरबारी येऊन चाकर मंडळीत दाखल झाला. मुकर्रब खान असा किताब मिळवून पन्हाळ्याचा किल्ला हस्तगत करण्याचे कामावर नेमला. इतक्यात संभाजी हे त्याच दिवसात राहिरी येथून खेळण्याच्या किल्ल्यास जाऊन तेथील बंदोबस्त करून संगमेश्वर येथे संभाजीचा दिवाण कवी कलश याची हवेली व बाग बांधली होती. तेथे राहून संतोषात सुखात निमग्न झाला व यानंतर खान फिरोंगुज खान याला संभाजीचा निर्मूल फडशा करण्याच्या कामावर नेमले गेले होते. त्याचे डोळे गेले होते. यास्तव मोहम्मद आझम शाह याजला त्याचे बदलीवरती नेमले व अद्यापी शोधातच होते. संभाजी हाती लागला नव्हता. तोच एकाकी संभाजीची खबर शेष निजामाला लागली
आत्तापर्यंत दिलेल्या लेखकांची माहिती पाहिली तर असे दिसते की चिटणीस बखर, मराठी साम्राज्याची छोटी बखर, भीमसेन सक्सेना, कब्जीचे अनुष्ठान आणि राजांची बेहोशी यामुळे संभाजी पकडला असे म्हणतात. तर मनूची आम हे स्त्रीविषयक आसक्तीचं कार देतात. पर्शियन लेखक मद्य मदिरा दोन्ही कारणांमुळे पकडला गेला असे म्हणतात. असे मानले तरी 8-9 वर्षाच्या कार्यकर्दीत ज्या पद्धतीने राज्यकारभार त्यांनी केला आहे, आत्तापर्यंत कागदपत्रांच्या आधारे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे, त्याचा विचार केला तर ते स्वतःचाच नाश ओढवून घेण्याइतके संभाजीराजे दारूच्या बेहोशीत असतील असे वाटत नाही. मद्यप्रशासनाचा विपर्यास करून ऐकणाऱ्यांनी आणि लेखकांनी त्यात तिखट मीठ घालून राईचा पर्वत केला असण्याचा संभव आहे. या लेखकांच्या लिखाणात एकवाक्यता नाही हेही लक्षात घेतले पाहिजे. आता उपलब्ध कागदपत्रांवरून हा दुर्दैवी प्रसंग कसा घडला हे पुढे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आता काय झालं, आत्तापर्यंतच्या जेवढ्या बकरी होत्या त्यांचं मांडणी ॲज इट इज झाली. त्यात त्यांनी कुठेही हात आखडता घेतला नाही. जसं लिहिलं आहे त्यांनी तसंच्या तसं लिहिलेल्याचा प्रयत्न केला आहे. आता इथून पुढे याच्यामध्ये त्यांनी ते त्यांचं इंटरप्रिटेशन मांडायला आता सुरुवात केली. 1680 ते 89 सालपर्यंत संभाजी महाराजांच्या कारकिर्दीचा साकल्याने विचार केला तर ही 8-9 वर्षे अत्यंत धामधमीची होती असे दिसते. त्यामुळे दारूच्या धुंदीत राहावयास राजांना फारसा वेळ होता हे न पटण्यासारखे आहे. परकीय आक्रमणे आणि अनेक अंतर्गत प्रश्नांना त्यांनी तोंड दिली आहेत. ते पकडले जाण्यापूर्वीची काही महिने त्यांच्या नातेवाईकांनी बंड केल्यामुळे त्यांना बराच मानसिक त्रास झाला असावा. गोवळकोंडा आणि विजापूर पडल्यानंतर औरंगजेब मराठी राज्यावर सर्व शक्ती केंद्रित करणार हे उघड होते. अनेक मराठी वीर मृत्युमुखी पडले होते. सैन्य शक्ती कमी होऊन राज्यकारभारात पैशाचीही चणचण भासू लागली होती. त्यातच नातेवाईकांच्या बंडांमुळे राजे वैतागून गेले होते. तर यात नवल नाही. अशा अत्यंत आणीबाणीच्या काळात ते निराश झाले असणेही संभवनीय आहे. त्यामुळे ते मुळात दारू पित असतील तर वैतागाच्या नरेशात त्यांनी दारू पिली असेल याबद्दल विचार करण्याची गोष्ट आहे. शिर्के आणि कवी कलश यांचे भांडण विकोपाला गेले नसते तर कदाचित संभाजी राजांनी रायगड सोडलाही नसता आणि शेवटचा निर्घुण प्रसंगही ओढवला नसता. इतिहासात काय किंवा व्यवहारात काय असे जर तरचे विचार मनात येणे स्वाभाविकच आहे. त्यामुळे प्रत्यक्ष ओढावलेले संकट चुकत नाही. संगमेश्वरसारख्या अवघड दुर्गम खोल जागी राज्य पकडले गेले हे खरे असले तरी या स्थळाच्या वर्णनावरून ते पुरते सावध नव्हते. त्या ठिकाणी संरक्षणाची पुरे साधने नव्हती असे दिसते. 1688 सालच्या ऑक्टोबर-नोव्हेंबरच्या सुमारास संभाजीराजे रायगडला होते. कवी कलश रायगडावरून नसून तो पन्हाळा, मलकापूर, खैळणा या भागात वावरत होता. 1688च्या जानेवारी महिन्यात पूर्वी देवरुख येथे तिमाजी देशमुख व रामजी गोविंद यांच्या देशमुखीच्या व्यवहाराबद्दल भांडण चालू होते. तेव्हा ते दोघे प्रल्हाद निराजीकडे गेले. संभाजीराजांनी असे ठरवले की ज्याचे वृत्तीस 30-35 वर्षे भोगवाटा चालवला असेल तोच खरा देशमुख. या निर्णयाला कवी कलशाने संमती दिली. प्रल्हाद निराजीने महाराजांच्या आज्ञेनुसार 6/1/1688 रोजी राजापूरच्या गंगाजी दादाजी सुभेदारास कळवले की तिमाजीच खरा, रामाजी गोविंद कथला करतो, त्यास कथला करावयास संबंध नाही. रामचंद्रपंतांच्या निर्णयानुसार कवी कलशाने 8/1/88 रोजी राजापूरच्या अधिकाऱ्यास वरील हुकमांची अंमलबजावणी करण्यास सांगितली. मे व सप्टेंबर 1688च्या 2 पत्रांवरून कवी कलशांचे राज्यकारभारात व्यवस्थित लक्ष होते असे दिसते. ते 27 मे 1688च्या पत्रात कवी कलश तुळाजी देसाईला लिहितो, तुझकडे वारणाकडेत पैकी हुजूर दप्तरी बाकी ओढवत आहे, त्यापैकी बद्दल देणे ऐवज दाना पागा सुभा राहणार सेनापती गला कैकी नरवेसी सोळुपले मापखंडी 10 रास देविवेले असत. खुदनिस्तबत पैकी अदा करून पावलियाचा कागद घेणे, मलकापुरी पागा माशरनीले कडील छावणीस आहे तेथे देणे. आता इथे हे जे काही लिहिले त्याचा सारासार उल्लेख याचा की त्यानं इन शॉर्ट ते जे काही आहेत तुळाजी देसाई याला जी मलकापुराची पागा आहे तेथे दानापाणी वैरणाची जी काही आपण मागणी करतो त्या मागणीचा त्यांनी इकडं उल्लेख केला आहे. आंबा गटाने येत होतं ते मलकापूर आंबा घाटाच्या खाली लागलं ते. देवरुख काल देवरुख थांबलं ते म्हणजे हे एक टोक आणि एक ते टोक आंबा घाटाचं. यावरून असे दिसते की कवी कलश आपल्या मलकापूर प्रांतात व्यवस्थितपणे कारभार करीत होता. कान्होजी शिर्के हा प्रसंग घडण्यापूर्वी मुघलांना मिळाला होता. आता त्यांच्यातलं भांडण मुळात जर का शिर्के हे जर का त्याच्या आधीच मुघलांना मिळालेले आहेत असं नाही की त्यांचं भांडण झालं कान्होजी कवी कलशाचं त्यांचं म्हणून ते गेलेत, तर ते आधीपासूनच गेलेत. याचा अर्थ त्यांचं भांडण हे वैयक्तिक भांडण नाही राहत. आता जर का ते मुघलांना मिळालेत आणि कवी कलशाशी भांडतायत तर ते
मराठी साम्राज्याचं मुघल साम्राज्याशी भांडण झालं इन शॉर्ट. भले ते वैयक्तिक पातळीवरचं असेल किंवा काही असेल, मलकापूर म्हणजे नंतर शिर्केंचाच हे झालं ना थोडक्यात. जाण्या येण्याचा रस्ता झाला, परंतु त्या भागात आणि पन्हाळा आणि विशाळगडवर आपली माणसं आहेत. म्हणजे मुळात तिकडे जाण्याच्या मार्गावरच आपली माणसं आहेत. आणि इथे मलकापूर सोडून इकडे अंबागड उतरून आल्यानंतरच्या भागामध्ये ही शिर्क्यांची माणसं आहेत. त्यामुळे भांडण ही या दोघांमध्ये चालू आहेत. आता ती भांडणं म्हणजे युद्धाचाच विषय झाला, हा युद्धाचाच प्रकार आहे. कान्होजी शिर्के हा प्रसंग घडण्यापूर्वीच मुघलांना मिळाला होता. मुघलांनी आपले सैन्य पन्हाळगडाच्या परिसरात ठेवून कोल्हापूरला लष्करी छावणी घातली होती. त्यांचा पन्हाळगडाचा वेढा घालण्याचा हा तिसरा प्रयत्न होता. संभाजीराजांना पकडल्यानंतर मुघलांनी पन्हाळा, संगमेश्वर, मलकापूर येथील मुलूक बेचिराग केला होता. म्हणजे महाराजांना पकडल्यानंतर तो मुलूक नंतर त्यांच्याकडे गेला, पण आधी तो आपल्याकडचाच होता. मुलतफित खानाचा अर्ज बादशाला देण्यात आला. खानाच्या सैन्यात नागोजी माने होता. संभाजीराजेंच्या किल्लेदारांनी नागोजीकडे बातमी दिली की जर बादशाही सेना त्याच्या प्रदेशात जाईल तर ते स्वराज्यातील किल्ले मुघलांना द्यावयास तयार होते. हे कळताच मुलतफिक खानाने सैन्य घेऊन खालोल खेळणा गडाच्या बाजूला 8 कोसांवर मराठ्यांचा पराभव करण्यासाठी गेला. त्याने मराठ्यांच्या प्रचितगड किल्ल्याच्या वाडीस आग लावली. किल्लेदार लढाईत मेला. मराठ्यांनी निकराने लढाई दिली. त्यात त्यांची 200 माणसे गेली. बरेच सामान आणि जनावरे मुघलांच्या हातात पडली. तेवढ्यात तोंडी बातमी आली की खान नागूर गडावर पोचला आहे. तेव्हा मराठ्यांनी त्याच्याशी युद्ध केले. खान तिथून निघून गेल्याने वजीर असद खानाचा भाचा बहरामंद खान यास लिहून त्याला आपल्या मनसबदारास नागूर गडाजवळ येण्याचा हुकूम करण्यात आला. नागोजी इत्यादी सरदारांचा मुकर्रब खानाच्या सैन्यात जाण्यास सांगितले. स्वराज्यावर मुघलांची प्रचंड चढाई होणार हे दिसत होते. अशावेळी शिर्क्यांनी संधी साधून बंड केले असावे. ऑक्टोबर-नोव्हेंबर 1688 कवी कलश आणि शिर्के यांच्यात काहीतरी भांडण उपस्थित झाले. नेमके काय झाले असावे याची माहिती मिळत नाही. जिदे शकावलीत शके 1610 कार्तिकमध्ये कवी कलश यावर शिर्के पारखे झाले. कवी कलश पळून खेळणी यावर गेला अशी नोंद आहे. पण बकरीत म्हणल्याप्रमाणे शिर्के मंडळींनी शाहूला गादीवर बसवण्याचा कट केला असल्यास त्याला कवी कलशाने विरोध केला असावा. त्यामुळे शिर्के रागावल्यामुळे कलश घाबरून खेळण्यावर गेला. म्हणजे त्यांच्यातल्या भांडणाचं आपल्याला तर मूळ कारण अजूनपर्यंत कळलंच नाही कुठल्याच कागदपत्रात. हां सगळ्यांनी पॉसिबिलिटीज दिलेत. हां, पण त्यातली ही एकमेव पॉसिबिलिटी आहे की जी मॅच करते, कारण कधी जिदे शकावलीत लिहिले गेलेली आहे. इतरांनी तर तेही नाही लिहिलेली आहे. पण जिदे शकावलीत हां खेळणा विशाळगडचं दुसरं नाव खेळणा. हां, तर त्यांनी एवढंच सांगितलं आहे की कवी कलशाचा पट्टा कटला आहे. विशाळगड, पन्हाळा आणि मलकापूर ह्या भागात तो त्यावेळेस समजा ऑन ड्युटी इन्चार्ज असेल किंवा काहीतरी कामाचा निमित्त गेला असेल. आणि इथं दिलेलं आहे की शिर्क्यांनी शाहूला गादीवर बसवून राजाराम राजांना हातात कारभार देण्यासाठी प्लॅन केलेला. आता ते जर का रायगडवर आहेत, म्हणजे कोण, शाहूराजे म्हणजे संभाजीराजांचे पुत्र, आणि हे इथं आहेत, तर यांच्यात मधी काही अंतर असल्यामुळे त्यांच्यात काय नेमकं प्रकरण शिजलं ते कळत नाही. म्हणजे शाहू काय इथं नाही आहेत त्यावेळेस शृंगारपुरात की इथं त्यांना गादीवर बसवण्याचं. हां, ते रायगडवरती आहेत. त्यामुळे नेमकं काय झालं हे आपल्याला सांगता येत नाही. शाहू इथं असते तर हा संबंध आपण लगेच जोडला असता, परंतु नेमकं कारण काय झालं आणि कवी कलशाचं त्यांचं काय भांडण झालं ते कळून येत नाही. संभाजीला कलशाबद्दल आपुलकी असली तरी शिर्के ही राजांची सासरवाडीची मंडळी. अशा नाजूक नात्यातील भांडण ही काही साधी गोष्ट मानता येत नाही. झालेल्या भांडणाची आणि वर दिलेल्या नागोजीच्या फितुरीची माहिती कलशाने महाराजांना ताबडतोब कळवली असावी, कारण राजे लगेच रायगडवरून कलशाच्या मदतीसाठी खेळण्यात आले. राजांनी शिर्केच्या गावी जाऊन त्याच्याशी युद्ध करून त्याला पळवून लावले व स्वतः पुन्हा खेळण्यास आले. म्हणजे जेदे शकावलीप्रमाणे तेच मासी कार्तिक 1610 म्हणजेच ऑक्टोबर-नोव्हेंबर 1688 संभाजीराजे रायगडावरून कलशाच्या मदतीस आले. समागमे स्वारी शिर्के यांची युद्ध करून त्यास पळवून आपण खेळण्यास आले. यावरून हे स्पष्ट होते की शिर्केचा अपराध किरकोळ स्वरूपाचा नसावा. कलश आणि शिर्के यांच्यातील भांडण किरकोळ स्वरूपाचे नव्हते असे पुढील उतार्यावरून वाटते. शिर्के व भोसले यांच्या युद्धात प्रभावली प्रांतातील बराच मुलूक भोसले यांनी लुटून खराब केला होता. खेळणा गडाची डागडुजी करून तेथील बंदोबस्त करण्यासाठी राजे व्यवस्थित आहे की नाही हे पाहत होते. संभाजी आणि कलश या दोघांनीही तेथून रायगडवर परत जायचे होते. प्रत्येक लेखकाने यासंबंधी उल्लेख केला आहे. आता एक गोष्ट कन्फर्म झाली की राजे रायगडवरून विशाळगडावर का आलेत. एक तर शिर्क्यांचं आणि कलशांचं भांडण झालं आहे. म्हणजे जसं आपल्याला इथं सांगितलं की शिर्के हे किती झाले तरी शेवटी जवळची मंडळी आहे, सासरवाडीतली मंडळी आहे.
त्यामुळं भलेही किती भांडणं असतील ते मुघलांकडे मिळाले असतील, परंतु जे काय भांडण आहे ते स्वराज्याच्या विरोधात आहे. त्यामुळे ते परतवून लावण्यासाठी संभाजीराजे जर का रायगडहून इकडे आलेत आणि त्यांना युद्धात हरवून ते विशाळगडावर गेलेत, याचा अर्थ त्या काळात ते लोक इथंच आहेत हे आपल्याला एक कन्फर्म झालं. इथून ते पळून गेलेत, पळून जाऊन ते कुठे गेलेत हे आपल्याला कळत नाही. पळून जाऊन ते नक्की कुठल्या साईडनं मुघलांना मिळाले का, कुठे गेले का काही कळत नाही, का परत कोकणात उतरले कळत नाही. परंतु शृंगारपूर त्यांनी सोडले शिर्केंनी तवाच हां जाळून टाकलं लिहिले ना, संभाजी महाराजांनी त्यांचा मुलूक जाळला असं लिहिलंय. तेव्हाच त्याच वेळेला याचा अर्थ ते तिथून पळाले. म्हणजे आपण सकाळी विचार करीत होतो शृंगारपुरातनं शिर्के पुढे गेले, पण ते सगळ्या शिर्क्यांसाठी नव्हतं, ते फक्त यांच्यासाठी होतं. तेच की हां म्हणजे मुलूक जाळला म्हणजे त्यांनी काय केलं असणार आहे की त्यांची व्यवस्था जिथं असणार आहे ते काय बाकीची घरदारं नायनाश करण्याचं कारण नसायचं, परंतु त्यांना तिथून हाकलून लावलं एवढं कन्फर्म, आणि त्यांना हाकलून ते विशाळगडावर गेले तेवढ्यांची घरं जाळली असतील. होते हां. लावलं त्याच वेळी. हां त्याच वेळेला म्हणजे संभाजी महाराज जिवंत असतानाच. त्यानंतर एवढ्या ह्याच्यात एवढ्या घडामोडी लगेच आता बघ ना, हा उल्लेख कधीचा आहे माहितीये का? ऑक्टोबर नोव्हेंबर 88चा विषय आहे. 88 आहे, ऑक्टोबर नोव्हेंबर, आणि झालेला विषय मार्च 89चा आहे. 89 म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च 6 महिन्यांचा पिरियड मध्ये येतो. त्या 6 महिन्यात कुठल्या गोष्टी बदलू शकतात. ते 6 महिन्यात इथून दुनियेच्या तिकडेच्या टोकावर जाऊ शकतात शिर्के. त्यामुळे कोण कुठे गेलं याचा आपल्याला मॅटर कळत नाही, पण महाराज कुठे गेले हे कळतं. महाराज विशाळगडावर गेले. शिर्के यांचे प्रकरण मिटल्यानंतर म्हणजे त्यांनी त्या प्रकरणाचा बंदोबस्तच केला आहे. पण ह्याच्यावरून एक लक्षात येतं की कवी कलश काही महिन्यापूर्वी कोकणातल्या लोकांना पत्र लिहून काही गोष्टी मागवतोय, बरोबर, आणि शृंगारपुरात शिर्के इथं हजर आहेत आणि त्यांचं कवी कलशाचं भांडण झालं. याचा अर्थ दोघांच्या जाण्या येण्याच्या स्वराज्याच्या सरहद्दीच्या रस्त्यामध्ये शृंगारपूर आणि संगमेश्वर आहे. याच्यावरनं आपण हे अंदाज लावू शकतो की ह्या जाण्या येण्याच्या वाटेवर काहीतरी त्यांनी मेखा मारलेल्या असतील आणि तो रस्ता बंद करून आपल्याला त्रास देत असतील स्वराज्याला इथून. त्यामुळे संभाजी महाराजांनी येऊन पहिले काय केलं तर त्यांना हाकलून नाही लावले, इथली ठाणी उद्ध्वस्त केलीत. याचा अर्थ त्यांनी काय केलं की इथे जो जाण्या येण्याच्या रस्त्यावरचा जो त्रासाचा विषय होता तो उडवला आहे. म्हणूनच इथं उल्लेख आहे की प्रकरण मिटले म्हणजे काय की काहीतरी अशी गोष्ट घडली आहे की जी आता ह्या रूटच्या संदर्भात आहे, आणि म्हणून तो प्रकरण निकाली काढण्यासाठी त्यांनी हे जो रस्ता आहे त्या रस्त्यावरची त्यांची घरं उद्ध्वस्त केलीत ठाणी. सुरुवातीला आलंय बकरीच्या ह्याच्यात, परंतु नंतर कंटिन्युअसली कान्होजी आणि यांचंच आहे गणोजी. पण ती बखर पण काही खरी नव्हती, त्यात नाव आलेले. हां नाव आले तसे. त्यामुळं त्यांचं कितपत इन्व्हॉल्वमेंट आहे, त्यांची कितपत हालचाल आहे हे काय कळत नाही. पण कान्होजी शिर्क्यांचं आणि गणोजी शिर्क्यांचं सातत्यानं नाव येतं इथं. शिर्क्यांचे प्रकरण मिटल्यानंतर संभाजीराजे रायगडावर परतण्यासाठी पन्हाळ्याला गेलेले दिसतात. तेथे त्यांनी नरहर मल्हारच्या चुलत भावाची महाजनची तक्रार ऐकली. कृष्णाजी कोनेर स्वतः संभाजीराजेंना भेटला. त्याबद्दल सन 1711 मधील नरहर मल्हारच्या एका तक्रारीत उल्लेख आहे. तो असा की सन सीत सामानिना म्हणजे 1688 मध्ये राजश्री संभाजीराजे किल्ले पनेलियास आले होते. ते समयी कृष्णोजी कार्नेर आमचे चुलत बंधू यांनी हुजूर जाऊन महाराज जनकीचे वर्तमान आद्यांनी विदित केले. त्यावरून राजश्री संभाजीराजे यांनी राजश्री प्रल्हादपंत न्यायाधीश यांच्याकडे मनसफी आज्ञा करावयाची आज्ञा केली. यावरून राजश्रीपंती प्रांत मजुरीचे सेवक व देस कुलकर्णी व नायकवाडी व पाटील कुलकर्णी गावोगावचे मानून मनसुफी निवाडा करावा. तो किल्ले पन्हाळ्याहून राजश्री संभाजीराजे रायगडावर चालले. संगमेश्वरचे मुक्कामी शेख निजाम गनिमी आला. ते समयी वाताहत झाले. यावरून प्रल्हादपंत 1688 मध्ये पन्हाळ्यास होता. राजांनी मनसफी माफ करण्याची आज्ञा केल्यानंतर थोडेच दिवसात तो नोव्हेंबर डिसेंबर 88 मध्ये संभाजीराजे यांनी कवी कलश बोलले प्रल्हादपंत व सरकारकून व प्रत्येकास लोकांस धरले. शिर्के प्रकरणानंतर दुसऱ्याच महिन्यात या अर्थी प्रल्हादपर्यंत इतर सरकार कारकुन्यांना अटक झाली. त्या अर्थी या मंडळींचा शिर्के प्रकरणात हात असावा. म्हणजे कोण? पंताला आणि शिर्केंच्या आजूबाजूच्या सोबतच्या लोकांना डिसेंबर 1688 मध्ये अटक झाली. संभाजीराजे यांनी कलशाच्या बोले प्रल्हादपंत व सरकारकून व कित्येका लोकांस धरले. म्हणजे बरोबर आहे, इथे जो उल्लेख आहे तो प्रल्हादपंत निराजित न्यायाधीश यांना धरलंय. आणि शिर्के प्रकरणात दुसऱ्याच महिन्यात पण जर का प्रल्हादपंत आणि सरकारकून
हे जर का न्यायाधीश आणि सरकार कोणी तर ते इथं नाही रायगडला असणार. म्हणजे ही शक्यता नाकारता येत नाही की इथल्या शिर्क्यांनी त्यांच्याशी संधान बांधलं असावं, कारण का हे रायगडला थेट जाऊ शकत नाहीत आता मुघलांमध्ये असल्यामुळे. आणि ह्या प्रकरणात त्यांना अटक केली याचा अर्थ यांचे फितूर ते तिथं असणार आहेत. पण इथं काय उल्लेख आहे की प्रल्हाद पंत 1688 मध्ये पन्हाळ्याला आला होता, म्हणजे तो इथं कट करण्यासाठी पण आला असू शकतो. यांना हाकलल्यानंतर त्यांना अटक केली पन्हाळ्यावर. शिर्के यांना ज्या ज्या लोकांनी मदत केली त्यांना कैद करण्यात आले होते असे दिसते. विठ्ठल नारायण याची मौजे पाडली तर्फे देवळे येथे खोती होती. तो शिर्क्यांना मिळाला म्हणून कलशाने त्याची खोती काढून त्यास खेळण्यास अटकेत ठेवले होते. त्याची खोती काढून खेळणागडाचा हवालदार कृष्णाजी कोंडा यास दिली. पुढे राजाराम रामाने त्यास मुक्त करून त्याची खोती त्यास परत दिली. या मंडळींनी दुसरे काहीतरी फितुरीसारखे कारस्थान केले असावे, कारण का मे 9, 1689 मुंबईकर लंडनला लिहितात, राजाराम राजा हा संभाजीचा भाऊ एका फितुराने त्याला 3 महिन्यापूर्वी मुघल उमरावांच्या हाती देण्याचा प्रयत्न केला, परंतु या राजद्रोहाला संभाजीने ठार मारले. आता कुठला तरी राजद्रोहासारखा गंभीर कट शिजलेला असल्या वाचून थोड्याच दिवसांपूर्वी महाजनकीचा निवाडा करण्यास सांगितल्याप्रमाणे प्रल्हाद पंतसारख्या न्यायाधीशाला इतक्या आणीबाणीच्या प्रसंगी राज्यांनी अटक केली नसती असे वाटते. आता लंडनच्या एका न्यूजपेपरमध्ये नाही आहे, हे आहे लिखाण आहे मुंबईकरांनी, म्हणजे मुंबईकरांनी इकडून लिहून पाठवलं आहे, डेली अपडेट्स देतात तसं. आणि त्या अपडेटमध्ये तारीख आहे 9 मे 1689, म्हणजे महाराजांचा पकडून मृत्यू झाल्यानंतरची काळ आहे. आणि त्यात त्यानं लिहिलं आहे की कुठला तरी राजद्रोहासारखा गंभीर कट शिजलेला असल्या वाचून थोडेच दिवसापूर्वी म्हणजे 3 महिन्यापूर्वी एका फितुराने संभाजीचा भाऊ राजाराम राजा यांना मुघल उमरावांच्या हाती देण्याचा प्रयत्न केला, परंतु या राजद्रोहाला संभाजीने ठार मारले. राजाराम राजे अजूनसुद्धा रायगडवरच आहेत, परंतु कोणत्या तरी फितुराने पकडण्याचा प्रयत्न केला. आता प्रल्हाद निराजी पंत आणि जे पुढचे जे काही सरकारकडून पकडलेत ह्या कारकुनांनी नेमकं काय कट कारस्थान शिजवलेलं आणि त्यांना कुठल्या अधिकारामध्ये कुठल्या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आली हे कदाचित ह्याच्याशी रिलेटेड वाटतं. हा जो काही फितुरीचा डाव मांडला आहे हा आत्तापर्यंत आपल्यासाठी अभिज्ञ होता. त्यामध्ये आपल्याला नेमकं मुळात कवी कलशाचं त्यांचं भांडण झालं हे आपल्याला माहीतच नव्हतं. माझ्या वाचनात तरी असं वाटायचं मला की कायम उल्लेख असा की कलशाचं आणि ह्याचं भांडण झालं, आता गणोजी शिर्क्यांचं. आता हे असं वाचल्यावर आपल्याला काय वाटतं की काहीतरी पर्सनल मॅटर आहे, ग्रजेस आहेत, काहीतरी विषय आहे. पण इथं कळतंय की हा तर स्वराज्याविरोधात काहीतरी कट कारस्थान आहे जे कवी कलशाला कळलंय आणि म्हणून तो त्यांच्या विरोधात काहीतरी कारवाया करतोय. आणि म्हणून न्यायाधीशासारख्या महत्त्वाच्या पदावरच्या व्यक्तीला अटक होते, सरकारकुनाला अटक होते आणि गणोजी शिर्के आणि कान्होजी शिर्के यांची घरं जाळून त्यांना तिथून हाकलून देण्यात येते. याचा अर्थ मोठंच काहीतरी प्रकरण शिजलं असण्याची शक्यता नाकारता येत नाही. ते हाणून पण पाडले आणि प्रकरण हाणून पाडले, त्यानंतर मग पकडले महाराज. परंतु काय झालंय ह्यामध्ये महत्त्वाच्या पदावरच्या लोकांना अटक केल्यामुळे त्याची नोंदच कोणी लिहून नाही घेतली, जी लिहून घेणं महत्त्वाचं होतं. कदाचित लिहून घेतली जरी असेल तरी ती कदाचित आपण असं म्हणू शकतो की रायगडवरची जेव्हा पत्र सगळी जाळली गेली मुघलांनी त्यावेळेस त्या जळल्या ह्याच्यामध्ये ती पत्र पण नायनाश झाली असतील, कारण का हा रायगड संदर्भाचा जो काही कागदपत्रेचा पुरावा आहे ना तो तिथंच मिळाला असता, इतर कुठं नसता मिळाला. शिर्क्यांचा बंदोबस्त करून राजे पन्हाळ्यास गेले. तेथून ते रायगडावर जाणार होते. पन्हाळ्यावरून थेट रायगडावर जाणे राजांना सुरक्षित वाटले नसावे असे वाटते, कारण तोपर्यंत मुघल फौजा कोल्हापूरच्या नजीकच्या परिसरात होत्या. गोवळकोंडा जिंकल्यानंतर औरंगजेबाने मुकर्रब खानाची नेमणूक कोल्हापूर प्रांतावर केली होती. औरंगजेब भागानगरची मोहीम संपल्यानंतर संभाजीचीही खोडकी मोडणार असे सांगून हे सर्व होण्यापूर्वी खेम सावंताने बादशास मिळावे म्हणजे त्याचा फायदा होईल असे महदजी नाईक निंबाळकर याने दिनांक 1686च्या पत्रात कुडाळच्या खेम सावंतांचे निदर्शन आणले. 1687 पासूनच मराठी राज्यावरचे निकराचे आक्रमण करण्याचा औरंगजेबाचा डाव होता. औरंगजेबाच्या अधिकाऱ्यांनी हुरेकीच्या देसायास पत्र लिहून आपल्या गोटात ओढण्याचा प्रयत्न केला होता. मिया शाकीर महमद कोल्हापुरास होता. तेथे हुकेरीच्या देसायास भेटाव्यास बोलवले. हुकेरीचा देसाई मुघल अधिकाऱ्यांना भेटल्यामुळे त्याला परवाना सादर झाल्यावर कोल्हापुरास बोलवले होते. पन्हाळ्यालाच या सर्व गोष्टींचा सुगावा लागल्यामुळे संभाजीराजांनी पन्हाळा, कराड, सातारा, वाई, महाड मार्गे रायगडवर न जाता पन्हाळ्यावरून संगमेश्वरला जाऊन तेथून चिपळूण खेड मार्गाने
रायगडावर जाण्याचे ठरवले असावे. संगमेश्वराची वाट अवघड असल्याने त्यांनी हा मार्ग पत्करला असावा. खाफी खान वर्णन करतो त्याप्रमाणे खरोखरच हे दुर्गम डोंगरदरीचे वसलेले स्थान निवडणे योग्यच होते. मुघलांची फौज कोल्हापूरच्या परिसरात आल्यामुळे त्यांना वाट बदलावी लागून ते संगमेश्वराला गेलेले दिसतात. आता एक लक्षात घ्या, डिसेंबर 1688ला औरंगजेब अनेक कोकणातल्या आपल्या खेमसावंत असतील, इतर कोण असतील, ह्यांना पत्र लिहून आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न करतो आहे, बरोबर. त्या काळात संभाजीराजे विशाळगड पन्हाळ्याच्या आसपास आहेत. त्याच काळात शिर्क्यांना हाणून इकडून हाकलून लावलेलं आहे. महत्त्वाच्या अधिकाऱ्यांना अटक केली गेली आहे. आणि हे करताना संभाजीराजे विशाळगडवर आहेत. याच्यावरून ते विशाळगडवर पुढचे 2, 3, 4 महिने थांबायचा विचार करत आहेत आणि मग निघण्याचा विचार करत आहेत. याचा अर्थ संभाजीराजे औरंगजेब गोवळकोंड्याला गेला आहे आणि आता खालच्या भागातून आपल्यावर चाल करणार आहे. म्हणजे पहिला पट्ट्यात येणारा किल्ला म्हणजे पन्हाळा आणि विशाळगडच. त्यामुळे महाराज इथे 100% पुढच्या युद्धाची तयारी करण्यासाठी अडकून आहेत. विशाळगडवर ते आलेत आणि विशाळगडवर ते हालचाली करतायत. म्हणजे कदाचित औरंगजेब शिर्क्यांचं हे कटकारस्थान आणि औरंगजेबाचं त्याच काळामध्ये विजापूरच्या विजापूर मार्गे गोवळकोंड्याकडे जाणं महाराजांना काही नाही. महाराज तर कवी कलशाच्या बोलण्यावरून आलेत, परंतु इथे 100% आपल्याला हे सांगता येत आहे की मुघलांच्याकडे गेलेले गणूजी शिर्के आणि औरंगजेब यांच्यात 100% काही ते कटकारस्थान चालू असणार आहे. कारण का ते त्यावेळेस सगळेच कोल्हापुराच्या परिसरात आहेत एकत्र. इकडनं ते तिकडनं हां, महाराजमध्ये. आणि वर्ण नागोजी माने म्हणजे जे आपल्याकडचे माने आहेत ते पण तिकडे येऊन मिळालेले आहेत. जे नागोजी माने म्हणजे म्हसवड बिसवड साईडचे जे माने लोक आहेत ते, ही लोक पण इकडे येऊन मिळाले. याचा अर्थ ही सगळी लोक कोल्हापुरात एकवटत आहेत. कोकणातल्या सामंतांना खेमसामंतांना पत्र लिहून औरंगजेब इकडे बोलवतोय. याचा अर्थ हे सगळे स्वराज्याला कुरतडण्यासाठी खालून सुरुवात करतायत विशाळगड आणि पन्हाळ्यापासून. आणि म्हणूनच महाराज त्या काळामध्ये बरोबर औरंगजेब यायच्या आधी विशाळगडाला थोडासा डागडुजी करून तिथून परत रायगडला जायचा विचार देतात. अन्यथा शिर्क्यांचा मॅटर तर ज्यासाठी ते आलेले तो केव्हाच मिटलेला, तो नोव्हेंबरमध्येच भेटलेला. तिथून पुढे का थांबायची गरज होती खेळण्यावर? पण ते थांबलेत. याचा अर्थ पुढच्या राजकारणाचा त्यांना अंदाज आला की इथे काहीतरी डाळ शिजत होती. पहिला प्रकार होता कटकारस्थान करून राज्य हासकावण्याचा, तो त्यांनी हाणून पाडला स्वतः येऊन जातीने हजर राहून. पुढचा कटकारस्थान होता की संभाजी महाराजांना पकडण्याचा. तो शिजण्यासाठी जो वेळ त्यांना अपेक्षित होता तेवढा वेळ त्यांना भेटला, कारण का संभाजीराजे लढाईच्या उद्देशाने तिथं राहिले. आता आत्तापर्यंत आपण जे रेफरन्सेस वाचले जवळपास आपण 1-1.5 तास प्रदीर्घ पहिले वाचलं की मराठी लेखकांनी आणि बखरकारांनी काय लिहिलं. मग वाचलं फॉरेनर्स जे बखरकार होते किंवा जे काही ते बातम्या लिहायचे, पत्र लिहायचे, प्रवासी वर्णन जे लिहायचे त्यांनी काय लिहिलं. मग मुघलांनी काय लिहिलं हे सगळं वाचलं. या सगळ्या वाचण्यांमध्ये फक्त इतिहासामध्ये आपल्याला आत्तापर्यंत ऐकू येणाऱ्या 3च गोष्टी ऐकू येतात, 4च गोष्टी ऐकू येतात. एक, कवी कलशांचे आणि शिर्क्यांचे भांडण होते. महाराज रायगडवरनं विशाळगडवर येतात, शिर्क्यांचा बंदोबस्त करतात, परत विशाळगड जातात, विशाळगडवरून रायगडला जाण्यासाठी संगमेश्वरचा मार्ग अवलंबून संगमेश्वरला येतात. ह्या 4च गोष्टी आपल्याला कळतात. पण त्या 4 गोष्टी घडताना ह्या ॲक्टिव्हिटी का घडल्या जात आहेत? शिर्क्यांचं आणि कवी कलशाचं भांडण का होतंय? ते भांडण मिटवायला राजांना काय यावं लागतंय? राजे येणं म्हणजे सोपी गोष्ट नाही आहे. काल आपण जुवेच्या किल्ल्यावर वाचलं की जिथे एवढं जिकरीचं भांडण चालू होतं, लढा चालू होता, पण तिथे कृष्णाजी कंक आणि येसाजी कंक हे कमी पडतायत असं जाणवल्यावरती महाराज इथं स्वतः उतरलेत. म्हणजे एक लक्षात आपल्याला येतं आहे की जिथे जिथे कमी पडते तिथे महाराज स्वतः जात आहेत. आणि महाराज स्वतः जात आहेत त्याच्यावरनं ते प्रकरण छोटं नाही आहे. म्हणजे खेळण्यावर येण्याचं कारण हे प्रकरण छोटं नाही आहे. आणि तेच आपल्याला आज ह्या प्रकरणात जेव्हा आपण एवढं प्रदीर्घ वाचलं तेव्हा कळतं आहे. आणि आता हे शेवटचा आपण आता सगळ्या बकरी वाचून लेखकाचं इंटरप्रिटेशन जेव्हा वाचतोय ना त्यावेळेस आपल्याला कळतं आहे की ही जी काही लढाई होती ही स्वराज्यविरोधी लढाई होती. कवी कलशाची आणि शिर्क्यांची ही परस्पर वैमनस्य असणारी भांडणं नव्हती. बरं, मुळात हे एकाच राज्यातील दोघांची भांडणं नव्हती. आत्तापर्यंत हे असं सांगितलं जायचं की शिर्के आणि कवी कलशांची भांडण झाली म्हणून शिर्के पळून मुघलात गेले. पण हे साफ चुकीचं असून मुघलातच असलेले शिर्के जे त्यावेळेस शृंगारपूर संगमेश्वरास आलेले होते आणि आपल्या स्वराज्याचा राज्यकारभार सांभाळण्यासाठी गेलेले कवी कलश हे खेळणा मलकापूर भागात होते. त्यांच्यात आणि कवी कलशांमध्ये भांडण झालं. याचा अर्थ स्वराज्यामध्ये आणि मुघलांमध्ये भांडण झालं असं म्हणणं जास्त गरजेचं आहे. आणि ते आपल्याला इथं आता काय झालं, कसं झालं ते कळलं. पण मला एक सांगा, जर ऑलरेडी शिर्के हे जर मुघलांमध्ये होते तर महाराजांनी सोयरी कशी जुळवली? तेव्हा नव्हते. हे आता गेलेत 82 ते 83च्या काळानंतर गेलेत. म्हणजे संभाजीराजांचा राज्याभिषेक झाला
त्याच्यानंतर 100% त्या मधल्या पिरियडमध्ये त्यांनी तगादा लावून असणारे वतनांचा की आम्हाला वतनं द्या वतनं द्या वतनं द्या न देत नाही म्हणून मुघलांकडे गेले. ते थोडक्यात त्यांना दोनांना म्हणजे संभाजी महाराजांना एक पुत्र आणि गणेश शिर्केला एक पुत्र ते झाल्यानंतरचा विषय झालेला आहे थोडक्यात. बरोबर. 82 नंतरचा. बरोबर. म्हणजे बघा ना, तेच आहे 82 नंतर कदाचित ते दिलेल्या शिवाजी महाराजांनी दिलेल्या वचनाचा पाठपुरावा करण्यासाठी संभाजी महाराजांकडे गेले असतील की बाबा जे काय असेल ते मला मुलगा झाल्यावर किंवा तुम्हाला मुलगा झाल्यावर दोघांपैकी एक आपण काहीतरी धरून चालू किंवा सध्या तुर्तास दोन्ही धरू. हे झाल्यावर त्यांनी तो आटापिटा केला आहे. म्हणजे 3-4 महिन्यात राज्याभिषेक झाल्यानंतर 2-3 वर्षाच्या मधलाच हा सगळा खेळ आहे आणि मग ते सोडून गेले. त्याचा अर्थ वतनं देत नाहीत म्हणूनच ते गेले हे कन्फर्म होतं. नाहीतर मग हा असा पण हिशोब असू शकतो की 81-82 झालीच महाराजांचा राज्याभिषेक झाला ना. 81लाच झाला. 81ला मग राज्याभिषेक झाल्यानंतरून शिवाजी महाराजांक मागता नसन येत आणि हक्काने सईबाईंकून मागायचं म्हणून नसन दिलं म्हणून पण झालं असेल ना. येसुबाईंकून नाही सण भेटलं म्हणून पण झालं असेल ना. असू शकतं, काही असू शकतं. पण याच्यामध्ये हा मग 82 पण महाराज गेल्यानंतरचा विषय झालेला आहे एवढं तर पक्क झालेलं आहे. परंतु फक्त विषय ह्यात काय होतो माहिती आहे का की या प्रकरणासंबंधी रायगडशी जो काय पत्रव्यवहार करण्यात आला होता तो त्याचा काहीच अवशेष उरला नसल्यामुळे आपल्याला आता रायगड व्यतिरिक्त जिथं जिथं ही पत्र आहेत त्यांच्या भरोशावर जगावं लागतंय. बरं, शिर्क्यांच्या बाजूचं काहीच मिळत नाही. याचा अर्थ शिर्क्यांच्या बाजूनं कुठलाच पुरावा कधीच वर आला नाही. तो सगळा नायनाश करण्यात आला. म्हणजे महत्त्वाच्या ह्या 2 ठाण्यांवरचे पुरावे नष्ट झाले. मग आता राहिलं काय? तर मग हेच आपल्याला इंग्रजांनी सुरतेतनं इंग्लंडला जाताना काय लिहिलं, अमुक काय केलं, मुघलांचे बखरकार काय लिहितात ह्याच्यावर अवलंबून राहावं लागतंय. पन्हाळ्याच्याच या सर्व गोष्टींचा सुगावा लागल्यामुळे संभाजीराजांनी पन्हाळा कराडवाई हे वाचलं. संभाजी आणि कवी कलश जानेवारी 1689 मध्ये संगमेश्वराला गेले असावेत. तोपर्यंत शिर्के यांच्या कटकटी संपल्याच नव्हत्या. त्या इतक्या विकोपाला गेल्या होत्या की शिर्के घराण्यात आणि खोत मंडळीत खून मारामाऱ्या होत होत्या. आता एक लक्षात घ्या, जानेवारीमध्येच संभाजी महाराज इथं आलेत. म्हणजे ते काही धावती भेट नव्हती की चाललेले झाला जाता बसूयात असा विषय नव्हता. ते इथे कुठल्या तरी बंदोबस्तासाठी झालेले आहेत. याचा अर्थ मी मगाशी सांगितलं ना 100% तोच विषय असण्याची दाट शक्यता मला स्वतःला जाणवते. मी स्वतः एक माझं इंटरप्रिटेशन सांगतोय की कोल्हापूरकडचा भाग आणि कोकणातला भाग याच्यामधला ब्रिज संगमेश्वर शृंगारपूर असल्यामुळे इथल्या प्रकरणाचा तोड काढणं गरजेचं होतं. म्हणूनच महाराज ह्या पट्ट्यात फिरत आहेत, कुठल्याही वैयक्तिक भांडणाचा पाठपुरावा करण्यासाठी नाही. विठोजी शिर्के यांची भाऊजाई काशीबाई यांस कोतळूक व मासू हे गाव मुकासा संभाजीराजे यांनी दिले असता येथे शिर्क्यांची पागा होती. दानेकरी गावगाना जाऊन बलात्कारे खाल्ल्यावरून दाणे भरून नेत. मौजा मासू हा गाव हरबा देसाई यांच्या बाधेरीती खोती हक्काने होता. त्यापैकी बाबल तुरवटे येथील भातही 1-2 वेळा नेईल. देसाई व शिर्के यांचे राऊतात कटकट होऊन शिर्क्याचा रखवालदार धर्मा माहर कवटेकर होता, त्यास ठार करून पेंड्यात घालून आग दिली. मग देसाई यांनी शिर्क्याची पागा मोडून काढली व संगमेश्वरी संभाजीराजे यांचे वृत्त सांगून शिर्क्यांकडील मोकासा काढून सरकारात गाव ठेवले. आता इथे नेमकी काय भांडण कशी भांडणं चालू होती याचा उल्लेख आला आहे. बरोबर, हा 100% उल्लेख असल्यामुळे आपल्याला हे कळलंय की हे भांडण स्वराज्याच्या विरोधात होतं. इथं देसाई पण भांडतायत, देसायांचा पण त्यांच्यात पर्सनल भांडण झालं. याचा अर्थ 100% मी म्हणतोय तोच प्रॉब्लेम आहे. स्वराज्याच्या 2 टोकांमध्ये हे संगमेश्वर आणि शृंगारपूर असल्यामुळे हे इथं बसून कटकटी करतात आणि स्वराज्याच्या कामांमध्ये अडथळा आणतात. म्हणजे जाऊन मिळालेत मुघलांना, परंतु इथे थांबून कुरघोडी करतायत. राजे संगमेश्वर गेल्याची माहिती असल्यामुळे देसाई यांना भेटावयास गेला. त्याने देसाई आणि शिर्के यांच्यातील वाद सांगितला. त्यावर संभाजी महाराजांनी शिर्क्यांकडील मोकासा काढून गाव सरकारात ठेवले. संभाजीराजे यांना पकडण्यापूर्वी काही दिवस अगोदर ही घटना घडली. शेवटपर्यंत लोक त्यांना आपली घराणे दूर करून घेण्यासाठी भेटत असत हे या उदाहरणावरून स्पष्ट होते. आपला राजा चैनीत आणि दारूच्या नशेत असतो हे लोकांना माहीत असते तर प्रजा त्यांना कधी भेटू शकली नसती. मग गाराणी दूर करणे लांबच राहिले. प्रजेचा राजांवर विश्वास होता आणि ते आपल्या प्रजाजनांची कर्तव्ये शेवटपर्यंत पार पाडत होते असे म्हणावयास हरकत नाही. ऑक्टोबर-नोव्हेंबर 1688 साली त्यांनी रायगड सोडल्यानंतर 3-4 महिन्यात घडलेल्या या गोष्टीचे बखरकार, आम आणि मनुची या लेखकांना अज्ञान आहे. म्हणजे या सगळ्या गोष्टींचा महाराजांच्या फिरण्याचा अंदाजच कोणी न घेतल्यामुळे संभाजी महाराज संगमेश्वरात काय करत होते ह्याची फालतू कारणं देऊन त्यांनी ते सिद्ध करायचा प्रयत्न केला आहे तटपुंजा. परंतु ते विशाळगडवर का गेले, तिथून संगमेश्वराला का आले,
ह्याचा उद्देश आपल्याला इथे होता. हा जो देसाई आहे तो हाच जो देसाईचा आपण ज्या वाड्याचा आसपास आहे ना तोच असण्याची शक्यता आहे. इथं जो उल्लेख केला तो आता तोच आहे का आपल्याला पुढं कळेल, परंतु आत्तापर्यंतच्या उल्लेखावरून मला तोच वाटतोय. आणि हा देसाई म्हणजे इथला इन्चार्ज आहे, बरोबर. आणि इथला इन्चार्ज जर का शिर्क्यांशी भांडतोय तर याचा अर्थ 100% इथल्या लोकांना गणूजी शिर्के त्रास देत आहेत, हे 100%. संभाजीराजे प्रत्यक्ष कसे पकडले गेले हे देखील पाहणे आवश्यक आहे. राजांचा मुक्काम संगमेश्वराला असताना शेख निजाम पन्हाळा घेण्यासाठी कोल्हापूरपर्यंत गेला होता. संभाजीला जिवंत पकडण्याची औरंगजेबाची इच्छा होती. त्याच्या मनात हा विचार जुलै 1688 पासून असावा. या संबंधात इंग्रजांना काही सुगावा लागलेला दिसतो. मद्रासकडून लंडनला गेलेल्या पत्रात ते लिहितात, संभाजीराजेंचे मदतनीसांचा काटा काढल्याने व त्यांचा समूळ नाश झाल्याने आता खास आपल्यावर होणाऱ्या स्वारीला आपणास कसे तोंड देता येईल या चिंतेने राजा अगदी व्यग्र झाला होता. मुघलांच्या छावणीतून भवानीदेस नावाचा एक नागर ब्राह्मण तेथे आला आहे. तो सांगतो की औरंगजेब तर संभाजीला जिवंत पकडण्याची भाषा बोलत आहे. संभाजीराजेच्या शिर्क्यांच्या भांडणांमुळे रायगड सोडून निघाल्यामुळे औरंगजेबाला आयती संधी मिळाली. त्यांनी रायगड सोडल्याचे कळताच औरंगजेबाने आपला अधिकारी आदस खान यास पत्र लिहिले, तुम्ही ज्या मुकर्रब खानाला पन्हाळा घ्यावयास पाठवला आहे त्यास तातडीने कळवा की त्याने ताबडतोब तेथील जहागीरदारावर म्हणजे संभाजीराजांवर चालून जावे. तो जहागीरदार रायरीहून एकटाच खेळण्याला गेला आहे. त्याचे जाण्याचे कारण म्हणजे शिर्क्यांशी भांडणं देणे आहे. बहुत करून खान त्या जमीनदारास कैद करू शकेल आणि मुसलमानांची छळवणूक करणारा दुराचारी यावर सूड घेईल. आता इथे अजून एक गोष्ट खूप महत्त्वाची नमूद करायला लागेल. औरंगजेबाला हे माहिती आहे की राजे रायगडवरनं खेळण्याला चाललेत, बरोबर. आणि ह्याचे तो आधीच माहिती त्याच्या अधिकाऱ्यांना देतोय जे पन्हाळ्यावर ऑलरेडी वेढा घालून आहेत. म्हणजे तो पन्हाळ्याच्या अधिकाऱ्यांना सांगतोय की संभाजीराजे रायगडवरून खेळण्याला येणार आहेत, तुम्ही आत्ताच तुमच्या अधिकाऱ्याला सांगून त्याच्यावर हल्ला करायला सांगा. त्याला कारणही माहिती आहे की शिर्क्यांशी भांडण झाले म्हणून संभाजी महाराज चाललेत. याचा अर्थ हा ट्रॅप असू शकतो, ह्याची शक्यता नाकारता येत नाही की शिर्क्यांनी मुद्दामून इकडं अशा कुरघोड्या करणं जेणेकरून महाराजांना तिथून रायगडवरून बाहेर काढता येईल. म्हणजे रायगडवरून बाहेर काढण्यासाठी स्वराज्यावर इकडून कुरघोड्या करणं, काहीतरी कारवाया करणं आणि मुद्दामून जो स्वराज्याच्या सरहद्दीचा भाग आहे याला वेढा घालणं, इथं स्वराज्याचा नाश करणं हे चालवलं. यावरूनच ते बाहेर निघाले. बरं, यांची जर का टीप औरंगजेबाला मिळते तर 100% संभाजी महाराजांच्या आसपास त्याचे हेर फिरत आहेत आणि त्या हेरांनी आगाऊ पद्धतीनंच आधीच त्यांना माहिती पोचवली. हे काही असं नाही आहे की आत्ता कळलं की व्हॉट्सअपवर मेसेज केला. आत्ता इथं घडलेली गोष्ट समोरच्या औरंगजेबाला कळण्यासाठी काहीतरी काळ जाणं आवश्यक आहे. संभाजीराजे किल्ल्यावरून निघणं आणि विजयगडला जाणं, तिथे जाऊन त्यांनी इकडच्या शिर्क्यांचा बंदोबस्त करण्यासाठी गोष्टी करणं, ह्या गोष्टी जर का औरंगजेबाला आधीच कळत आहेत तर ह्याच्यावरून आपल्याला कळतं. आता ही गोष्ट कधीची आहे बघा, हे लंडन गॅझेटला जे काही पत्र गेलं आहे त्याच्यामध्ये भवानीदास नागर हा तिथं पोचलेला आहे आणि तिथून तो ते सांगतोय. आणि तिथून तो सांगतोय म्हणजे याची देही असा डोळा ज्यांनी ते ऐकलंय की संभाजी महाराजांना जिवंत पकडण्याचा प्लॅन चालू आहे. तर जिवंत पकडण्याचा प्लॅन चालू आहे याचा हा अर्थी हा ट्रॅप आहे आणि हाच ट्रॅप प्रॉपर पद्धतीनं राबवला गेलाय. तो म्हणला ना औरंगजेब बोलतोय जिवंतच पकडणार आहे. औरंगजेब बोलतोय ना जिवंत पकडणार आहे आणि शिर्क्यांच्या भांडणांसाठी महाराज खेळण्यावर चाललेत, विशाळगडावर चाललेत. याचाच अर्थ महाराजांना रायगडवरनं बाहेर काढायचं काम चालू झालंय. महाराजांनी रायगडावरनं प्रत्यक्ष बाहेर पडावं यासाठीच ह्या गोष्टी करण्यात येत आहेत. म्हणजे कवी कलशाला पाठवलंय पण कवी कलशाकडून नाही कंट्रोल होते म्हणून मग शेवटी महाराजांनाच बाहेर यावं लागलंय. मद्रासकडून लंडनला गेलेलं हे पत्र आहे. हे मद्रासच्या लोकांनी लंडनला पाठवलेल्या पत्रात जर का हा उल्लेख आहे याच्यावरून आपल्याला कळतंय, जे औरंगजेबाच्या हालचालींबद्दलचं ह्याच्यावरून आपल्याला कळतंय की इंग्रजांची टिपणं जी होती ती आपल्याला किती महत्त्वाची ठरली आहेत. संभाजीराजे शिर्क्यांच्या भांडणांमुळे रायगड सोडून निघाल्यामुळे औरंगजेबाला आयतीच संधी मिळाली. त्यांनी रायगड सोडल्याचे कळताच औरंगजेबाने आपल्या अधिकाऱ्याला पत्र लिहून कळवले. या पत्रावरून औरंगजेब अशा संधीची वाट पाहत होता असे ध्यानात येते. बादशाला नागोजी आणि शिर्के मंडळींनीच ही संधी मिळवून दिली. शिर्के मंडळी मुघलांना यापूर्वीच मिळाली होती. औरंगजेबाच्या सल्ल्याने त्यांनीच संभाजीला रायगडवरून बाहेर काढण्याच्या हेतूने काहीतरी भांडण करून काढले असणे शक्य आहे. आता लेखकाचं पण हेच इंटरप्रिटेशन आलं. आपण हे वाचण्याआधी आपलं मत मांडले. याच्या अर्थी हा सारासार विचार करून ह्या गोष्टी लिहिल्या गेलेल्या आहेत की ह्याच्यावरून हे कळतंय की संभाजी महाराजांना रायगडसारख्या ठिकाणी जाऊन कैद करणे, तिथं पकडणे अवघड आहे म्हणून त्यांना तिथून बाहेर काढण्यात आले. संभाजीच कसे पकडले याची सविस्तर माहिती मराठी कागदपत्रात किंवा इंग्रजांच्या पत्रव्यूहात मिळत नाही. ती फक्त बखरकार आणि लेखक फारसी विस्तृतपणे देतात.
जेदे शकावलीत नोंद सापडते ती अशी: माघ वद्य सप्तमी शुक्रवार सन 1689 फेब्रुवारी 1 संभाजीराजे व कविकलश खेळण्याहून रायगडावर जाण्यास संबेश्वरास आले असता शेख निजाम कोल्हापूरहून दौड करून येत उभयंतास जिवंतच धरून गेला. वरकड लोक पळून रायगडास गेले. खेळण्याहून रायगडला जाताना वाटेत त्यांनी संगमेश्वराला मुक्काम केला असे यात स्पष्टपणे म्हणले. हे दोघे संगमेश्वराला काही कामानिमित्त गेले की चैन आणि अनुष्ठान करण्यासाठी गेले याचा जेदेशकालीत काहीच उल्लेख नाही. अतिकत खानाने 1688 साली डिसेंबर महिन्यात रायगडला वेढा दिला होता. त्यामुळे त्यांना रायगडला जाण्याची घाई होती. म्हणजे 88च्या डिसेंबरमध्ये महाराज विशाळगडवर असतानाच वेढा पडला आहे रायगडला. म्हणजे महाराज रायगडवरून इकडे आले की रायगडला वेढा पडला आहे. म्हणजे हा ट्रॅप असण्याचं अजून एक दुसरं लक्षण की महाराज रायगडवरून बाहेर पडले की रायगडाला वेढा ह्यासाठी दिला आहे की महाराज परत रायगडवर पण नीट नाही गेले पाहिजेत, बरोबर, रस्त्याचं परत अडवणूक झाली पाहिजे. मी ऐकत वाचलं होतं की रायगडला वेढा पडला म्हणून खेळण्यावरनं महाराज रायगडला निघाले. तेच म्हणले की मग वेढा पडला म्हणूनच तर निघाले महाराज. पण महाराज बाहेर पडल्यावर वेढा पडलाय बाहेर पडल्यावरच की म्हणूनच तर ते रायगडला गेले की आता वेढा पडला तो वेढा मोडणं गरजेचं आहे. पण असं नाही आहे ना की वेढा मोडण्यासाठी महाराजांकडे तेवढं सैन्य आहे. महाराज तेवढं सैन्य घेऊन नाहीच निघालेत की ते सैन्य घेऊन वेढा फोडूयात. पण आपल्याला चांगलंच माहिती आहे की रायगडला वेढा देणं कितपत पॉसिबल आहे. त्यामुळे तो वेढा किती तकलादू असेल हे आपल्यालाही कळतं आहे. संभाजी महाराजांसोबतचे इथले जे पकडले नाही गेलेले माणसं रायगडवर पोचलेत वेढा असताना. याचा अर्थ वेढा किती सुसज्ज होता आपल्याला कळतं. संभाजीराजांना पकडून बहादूरगड येथील औरंगजेबासमोर उभे करण्यात आले. औरंगजेबाचा चिटणीस आणि चरित्र लेखक साकी मुस्तेद खान भीमसेना सक्सेना हे त्यावेळी हजर होते. त्यामुळे त्या इतर लेखांच्या माहितीपेक्षा या दोघांनी दिलेली माहिती विश्वसनीय मानावी लागेल. साकी मुस्तेद खान म्हणतो की शेख निजाम हैदराबादी याला मुकर्रब खान पदवी होती. त्याला पन्हाळगड घेण्यासाठी विजापूरहून रवाना करण्यात आले होते. हा किल्ला गनिमांच्या ताब्यात होता. मुकर्रब खान अतिशय हुशारीने व सावधपणे वागत होता. त्याने संभाजीची बातमी काढून आणण्यासाठी स्वतःचे हेर नेमले. एकाकी त्याला बातमी लागली की संभाजी व त्याचे आप्त असणारे शिर्के यांच्यात भांडण झाले. त्याकरता तो रायरीहून खेळण्यास गेला. त्याचा त्याने बंदोबस्त केला. खेळण्याच्या किल्ल्यात सगळी सामुग्री आहे याची त्याने खात्री करून घेतली. त्यानंतर तो संगमेश्वर येथे गेला. त्याचा कारभारी कविकलश याने बागा आणि वाडे बांधले होते. तेथे संभाजी विलासात दंग झाला आहे. ही बातमी ऐकून मुकर्रब खान कोल्हापूरवर निघाला. तेथून कोल्हापूर 45 कोसांवर होते. मुकर्रब खानाबरोबर निवडक लोक होते. तो एकाकी चाल करून गेला. संभाजीच्या हेराने त्याला बातमी दिली की मुघलांची फौज चाल करून आली आहे. तरी संभाजीने तिकडे लक्ष न देता पण मुकर्रब खान एकाकी चालून आला पाहून संभाजीने 4000 भलाईतदारांना घेऊन हल्ला केला. योगायोग असा की मोगलांचा एक बाण कविकलशाला लागला. तो मारामारीनंतर पळाला. संभाजी कोल्ह्याच्या वृत्तीचा. तो कविकलशाच्या हवेलीरूपी बिळात पळाला. त्याला वाटले की आपल्याला कोणी पाहिले नाही. बातमीदारांनी चौकशी करून मुकर्रब खानाला कळवले की तो हवेलीत लपला आहे. मारामारीतून जे पळून चालले होते त्याचा मुकर्रब खानाने पाठलाग केला नाही. त्याने हवेलीला वेढा घातला. मुकर्रब खानाचा मुलगा इखलास खान हा या आपल्या शूरसैनिकासह जिन्याच्या वाड्याने आत घुसला. संभाजी केस रुदून ओढीत त्याने मुकर्रब खानाच्या स्वारीच्या हत्तीच्या पायीशी नेले. कब्जी हा आधीच पकडला गेला होता. संभाजीबरोबर त्याची प्रतिष्ठित अशी 25 माणसे कुटुंबियांसह कैद झाली. आता हा साकी मुस्तेद खानाचा उतारा आहे पकडण्याच्या संदर्भातला. साकी मुस्तेद खान संभाजी महाराजांना कविकलशाच्या वाड्यात पकडले असल्याचे वर्णन करत असला तरी महिपतगडाचा सुभेदार रामचंद्र बल्लाळ भगवंतराव त्रिंबक प्रतिदिनी यास 16/10/1771 पत्रात राजांनी नावडी येथे पकडल्याचे लिहितो. म्हणजे 1771चं पत्र एक आहे त्याच्यामध्ये राजांना नावडी येथे पकडल्याची माहिती तो लिहितोय. त्यावरून राजे लढाई दिल्यानंतर वाड्यात किंवा देवळात गेलेले दिसत नाहीत. मुघलांच्या हातून निसटण्यासाठी त्यांनी संगमेश्वरातून पळून जाण्याचा प्रयत्न केला असावा. कसबा संगमेश्वरापासून दक्षिणेस संगमेश्वर बंदर आहे असून तेथे नावडी हे खेडे आहे. संभाजीराजे आणि मुकर्रब खान यांच्यातील चकमकीनंतर संभाजीराजे बंदरातून निसटण्यासाठी नावडे येथे गेले असावे. प्रत्यक्ष संगमेश्वराची आणि भोवतालच्या परिसराची प्रस्तुत लेखकाने पाहणी केल्यानंतर सरदेसाई यांच्या वाड्याकडे जाण्यापेक्षा संभाजीराजे नावडी गावाकडे बंदराकडेच जाऊन तिथलं बंदरातून निसटण्याचा प्रयत्न करणे अधिक संभवनीय वाटते. इथं खाली लिहिले, खाडीतून जयगड बंदर सुमारे 12 मैल अंतरावर असल्यामुळे तेथून गेलेल्यांचा घोड्यांवरून पाठलाग करणे कठीण होते. खाडीतून दक्षिणेकडे राजापूरकडे किंवा उत्तरेकडे दाभोळकडे मार्गापर्यंत रायगडला जाणे संभाजीराजांना जास्त शक्य आहे. ह्याचा टीप म्हणून उतारा दिला. सरदेसाई यांच्या कसबा संगमेश्वर येथील असलेल्या वाड्याकडे गेल्यावर तेथून पुन्हा पळावयास योग्य मार्ग नसावा असे वाटते. ते त्या वाड्यात राहत होतेच तर त्याच वाड्यात लपवायला जाणे फार कठीण वाटते. म्हणजे ते तिथंच राहतात तर तिथंच लपतील
ह्याची शक्यता कमी आहे, कारण का ते ऑलरेडी इथं जे पोचलेत ते कुठल्या तरी टीप न पोचलेत हे कळतं आहे संभाजी महाराजांना. त्यामुळे ते इथे का लपतील, ते पळून जाण्यासाठी दुसरा मार्ग अवलंबतील. इथे अजून एक रेफरन्स दिला आहे खाली, पे द खंड 39 लेख 138 येथे आग्र्यातून सुटका करून घेतल्यानंतर शिवाजीराजे ही समुद्री मार्गे पळाले असावेत अशा एका मताची आठवण होते. म्हणजे एका लेखकाने हे कुठलं तरी पे द, आता ह्याचा फुल फॉर्म काय हे बघावं लागेल, पण या ह्याच्यामध्ये असं लिहिलं आहे की महाराज आग्र्यावरून दक्षिणेकडं बोटीनं आलेत. ह्या खालच्या टिपा खूप महत्त्व असतात ना. इथं लिहिताना फक्त असं लिहिलेलं असतं आणि त्याच्यासमोर एक आकडा लिहिलेला असतो आणि खाली त्याच हे जे एक आकड्याची इथं टीप लिहिली असते. म्हणजे लेखक काहीतरी जोडणी करत असतो तिथे. आणि हे फक्त तुम्हाला याच पुस्तकात मिळेल अशा अभ्यासपर. तो सरदेसाईंचा वाडा आहे. संभाजी आणि कवी कलश त्यांच्याच वाड्यात उतरत अशी माहिती सरदेसाईंच्या कागदपत्रात मिळते. संभाजीराजे विशाळगडहून एका किल्ल्याकडे जाताना पकडले गेले असा उल्लेख 6 फेब्रुवारी 1689च्या वकील रिपोर्टमध्ये सापडला आहे. यावरून संभाजीराजे सरदेसाई यांच्या वाड्यात किंवा नशेत पकडले गेले नाहीत या विधानालाच पुष्टी मिळते. तसेच पुढे जो निवाडा दिला आहे त्यावरूनही येथे ते राज्यकारभार पाहत होते हे स्पष्ट दिसते. आत्तापर्यंत आपण काय पाहिलं की संभाजी महाराजांना अटक होण्याआधीची पार्श्वभूमी आणि त्याच्या सगळ्या बाजूनी, म्हणजे त्याचं एक अंग नाही सोडलं आहे आपण वाचायचं, सगळ्या अंगाने चोथा करून आपण जो पीळ निघतो त्या पिळातून आपण काही निष्कर्ष काढले की संभाजीराजे का आले. त्याच्यानंतर आपण पाहिलं संभाजीराजे कसे पकडले गेल्याची शक्यता वर्तवण्यात आली, हे सगळं पाहिलं. पण संभाजीराजे मुळात सरदेसाईंच्या वाड्यात काय करत होते हे आता आपण पाहणार आहोत. अर्जोजी यादव आणि गिरजोजी यादव यांच्या कराड व औंध येथील वतनाचे भांडण शिवाजी महाराजांच्या काळापासून चालू होते. तो वाद संभाजीराजांच्या कारकिर्दीत शेवटपर्यंत चालू होता. अर्जोजी यादव संभाजीराजांना भेटण्यासाठी संगमेश्वरला गेला. त्यावेळी राजांनी अर्जोजी यादवला वतनपत्र करून दिल्यावर त्याच्यावर राजमुद्राही करून दिल्या. ही कागदपत्रे ज्या दिवशी सरकारी कारकुनांकडे सही शिक्क्यासाठी पाठवण्यात आली त्याच दिवशी संभाजीराजे पकडले गेले. अजून एक लक्षात घेण्यासारखा फॅक्टर, संभाजी महाराज आपण मगासपासून काय म्हणत होतो की खेळण्यावरून रायगडला जाताना थांबलेत. ते इथे हॉल्टसाठी थांबलेले नाही आहेत, ते इथे एका इंटेन्शनली काही कामांसाठी थांबलेले की इथल्या काही प्रकरणांचा आपल्याला तोडगा काढायचा आहे. देसाईंची काही प्रकरणं होती, सरदेसाईंच्या घरात होण्यामागचं ते कारण असू शकतं. पण इथे आल्यानंतर अर्जोजी यादव येतोय, म्हणजे अर्जोजी यादवला कळलं ना की संभाजी महाराज संगमेश्वरात आहेत, म्हणजेच संभाजी महाराज इथे बहुत काळासाठी थांबले असण्याची शक्यता दाट आहे. म्हणजे प्रजेला आणि सैनिकांनाच माहिती आहे तर सगळ्यांना माहीत असणं साहजिकच आहे. ती काही लपून राहणारी गोष्ट नाही आहे. तिथं लोक जर का न्याय निवाड्यासाठी येतात, कराडवरून आले. कराडच्या जमिनीचा मॅटर आहे, ते कुठं होते माहीत नाही. अर्जोजी यादव गिरजोजी यादव म्हणजे हेच की जे कन्स्ट्रक्शन करतायत महाराजांच्या किल्ल्यांचं सगळ्यात. ते मुघलांचा तळ कोकणात शेवटच्याच दिवशीच्या या उपलब्ध पत्रावरून राजे चैनीत दंग न राहता आपली कर्तव्यही करत होते हे मान्य करावे लागेल. गिरजोजी यादवावर संभाजीराजांची मर्दी होती. त्यानेच दुर्गाबाई राजांच्या बायकोला सोडून आणण्यासाठी श्रमसाहस केले होते. या जाणीवेतूनही क्वचित राजे संगमेश्वरात असताना त्याला वतनपत्र करून दिली असावेत. म्हणजे ह्या गिरजोजी यादवाला त्यांनी वतनपत्र केली आहेत आणि शिक्का मारून दिलेला आहे पत्र. म्हणजे हा तिथला त्यांचा कदाचित सेकंड लास्ट निवाडा आहे. कारण शेवटचा निवाडा आता ह्याच्या पुढे शेवटचं जे त्यांनी गेलेलं ते वतनपत्र दिलं ते त्याच दिवशी जमा झाले रायगडला, ज्या दिवशी महाराजांना पकडलं गेलं आहे. मुघलांचा तळ कोल्हापूरला पडला होता. त्यांचे सैन्य संगमेश्वरासारख्या दुर्गम स्थळी येईल याची राजांना कल्पना नसावी. संभाजीराजे संगमेश्वरला जात असताना श्री समर्थांचा शिष्य पाली येथील मठाचा रंगनाथ स्वामी त्यांच्याबरोबर होता. हे स्वामी तेव्हा राजांच्या जवळ असल्याने त्यांच्या हातून गैरवर्तणूक होईल अपव्ययाचा होण्याचा संभव फार कमी वाटतो. म्हणजे आता आपल्याला इथं अजून एक रेफरन्स मिळतो की हे जे आधीचे 4 बखरकार किंवा फॉरेन लिटरेचर लिहिणारे लोक आहेत त्यांनी काय लिहिलेलं आहे त्या सगळ्या गोष्टी खोडून काढण्यासाठी हा एक अजून एक आपल्याला धागा मिळतो की त्यांच्यासोबत समर्थांचा शिष्य आहे या प्रवासात. तर समर्थांचा शिष्य या प्रवासात सोबत असताना संभाजी महाराज असल्या फालतू गोष्टीसाठी करण्यासाठी थांबतील का, बरं ते करायचं असेल तर ते न्यायनिवाडे करतील का, या सगळ्या गोष्टीचा सारासार विचार करणं गरजेचं असतं. राजे पकडले गेले. प्रत्यक्ष पकडले जाण्यापूर्वी मराठी आणि मुघल यांच्यात चकमकी झाल्याविषयी कोणाचाही मतभेद नाही. मतभेद आहेत ते मराठ्यांच्या व मुघलांच्या सैन्यशक्तीविषयी. या चकमकीच्या वेळी मालोजी घोरपडे संभाजीराजांच्या मदतीस धावून गेले. कदाचित मुकर्रब खान कोल्हापूरहून राजांना पकडण्यासाठी निघाला हे कळल्यावरून मालोजी राजे पुनाळ्यावरून राजांच्या मदतीस गेले असतील किंवा राजे पन्हाळ्यावरून संगमेश्वरास गेले तेव्हाच ते त्यांच्यासोबत असतील. मुघल आणि मराठ्यांची जी चकमक उडाली त्यात हे दुसरे सरनवत स्वामींसाठी धारातीर्थी पडले.
घोरपडे वंशावळीतील या चकमकीत संबंधित खालील मजकूर आढळतो. राजाराम साहेब रायगडी होते. नंतर संभाजी महाराज यांनी मालोजी घोरपडे यांस सरंजामी देऊन मुक्त्यारी सांगून सरनोबताची वस्त्रे दिली आणि किल्ले पन्हाळेस ठेवून आपण रायगडास गेले. पुढे राज्यात फौजा येऊन संभाजीराजे मुलूक सर करीत होते. इतक्यात औरंगजेब पातशाची फौज चालून आली. सबब मालोजी घोरपडे महाराजांकडे संगमेश्वरास गेले. तेथे पातशाही फौजेची व महाराजांची लढाई होऊन संभाजी महाराज यास धरून नेले. या गर्दीत मालोजी बाबा घोरपडे ठार झाले. अशातच तेरेचा मजकूर काव्य इतिहास संग्रहातील पत्रे यादी यामध्ये आहे. परंतु यात शक 29 मे 1688 ही तारीख चुकलेली आहे. कवी कलश आणि संभाजीराजे पकडले तेव्हा त्यांच्याबरोबर असलेले रंगनाथ स्वामी तेथून निघाले आणि वाघापुरीस गेले. तेथेच त्यांनी श्रीरामाच्या मूर्तीचे रक्षण केले. म्हणजे त्यांच्यासोबत असलेली व्यक्ती जो रामदास स्वामींचा शिष्य आहे तो त्यांच्या तिथून निघालेला आहे. या दोघांना पकडल्यानंतर मुघलांनी संगमेश्वराला छावणी केली. त्याचवेळी औरंगजेब विजापूरहून निघून अकलूजला पोचला. संभाजी आणि कवी कलश यांच्या मिरवणुकीची विस्तृत हकीकत खाफी खान देतो. आता इथून पुढचा जो उल्लेख सुरू होतोय तो उल्लेख आहे धर्मवीरगडाचा. आणि धर्मवीरगडाच्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला जे सगळे काय उल्लेखच नाही थोडक्यात इथल्या हे बघा. म्हणजे इथं पकडलं की डायरेक्ट तिकडेच पळावं त्यांनी. आता ह्यात यांनी सांगितलंय ना की आपल्या मार्गे मार्ग ह्यात यांनी एक कन्फर्म केलंय ना की अहो जिथे कुठे पकडले गेले ह्या नोंदीच्या आपल्याकडे नोंदी नाहीत ह्या गोष्टीच्या. तिथे डिटेल स्टोरी आपल्याला कुठल्या कागदपत्रात मिळणं अशक्य आहे. आणि ह्या पत्राची पुस्तकाची खासियतच ही आहे की हा जो काही मधला जो काही भाग आहे हा यांनी फिल नाही केलाय. रंगवलाच नाही, रंगवला नाही, नाहीच तर रंगवायचं नाही. जे खरं तेवढंच मांडलं आणि बरं, स्वतःचं त्यांनी interpretation नावडी बंदराचा उल्लेख देण्यासाठी 1700 मधल्या काळातलं एक पत्र दिले. म्हणजे तेही त्यांनी मनानं नाही लिहिलं की नावडीला सापडले. नावडी बंदरावर सापडले याचा स्पष्ट उल्लेख जर का एखादा व्यक्ती करतोय आणि पत्राचा आहे, पत्राचा, बकरीचा नाही. बकरीचा नाही, याच्यावरून हे कन्फर्म होतं की नावडी बंदरावरनं ते. आता आपल्याला एक गोष्ट कळली की महाराज संगमेश्वराला का आले. संगमेश्वराला आल्यानंतर ते कुठे राहिले, इथे आल्यानंतर ते किती काळ होते. नाही नाही. आणि अजून एक तसं म्हणायला गेलं तर रायगडावाला येडा पडलाय आणि महाराज इथं आईश करण्यासाठी येतील का, हा पण एक सगळ्यात मोठा विषय आहे ना. बरोबर आहे ना, कारण आज का आपल्या घरी प्रॉब्लेम झाले ना आपण इथं आईश करत बसेल का कधी पण, तसंच आहे ना. माणूस सुखाच्या क्षणी आईश करेल. हा पण आजचं वेड्याच्या ठिकाणी करूच शकत नाही ना. बरं, त्या गोष्टी तर साफच खोडून निघतात, त्यात काय दुमतच नाही. परंतु जेव्हा एखादा म्हणतो ना की त्याला सांगायला उत्तर काय द्यायचं, जेव्हा एखाद्याकडे असा गोष्ट असते की नाही महाराज चैन करत होते, महाराज दारू पित होते, महाराज स्त्रीच्या इच्छेपोटी इथं थांबले, मग त्यांना सरळ प्रश्न आपण विचारू शकतो की हे जे काही महाराजांनी जे न्यायनिवाडे केलेत, देसाई यांचे असू दे, गिरजोजी यादवांचे असू देत, त्यांनी पत्र आहेत. त्यांनी हे जे काही त्यांचे शिक्का आहे, सहीचं शेवटचं पत्र त्यांच्या सरदेसाईंच्या घरात बसून न्यायनिवाडा केलेल्याचं, मग ह्या न्यायनिवाड्याचं केलेलं पत्राचं जर का शेवटचा उल्लेख आपल्याला इथं भेटतो तर मग त्या गोष्टींना कुठे थरा उरायला काही चान्सच उरत नाही. त्यामुळे ह्या गोष्टी साफ खोट्या आहेत हे आपण सिद्ध करू शकतो आणि प्रूव्ह करू शकतो. आणि एक आपल्याला कळलं की ते संगमेश्वराला येऊन काय करत होते. दुसरी गोष्ट म्हणजे कोण आला त्यांना पकडायला हे तर आपल्याला 10 उत्तरांवरनं कळलं. मुकर्रब खान आला हे आपल्याला सगळीकडनंच कळलं, जवळपास 1000चं सैन्य घेऊन आला. दुसरी गोष्ट तो पन्हाळ्यावरून इकडे येताना मालोजी बाबा त्याच्या मागून महाराजांना भेटायला इथं आले की आधी सोबत होते हे कळत नाही. परंतु जर का रायगडला वेढा पडलाय, मालोजी बाबा पन्हाळ्यावर आहेत, तर असं असू शकतं की जाऊ दे पन्हाळा जातोय तर जाऊ दे, त्यांना घेऊन आपण रायगडला जाऊ, बरोबर. हा प्लॅन असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे मालोजी बाबा घोरपडे महाराजांच्या सोबत असण्याची दाट शक्यता आहे. बरं, आता मालोजी बाबा घोरपडे सोबत आहेत हे कळतंय, हे कळत असताना सुद्धा आपण महाराज गैरकृत्य करत होते ह्या विषयांना थारा देण्याचं कारणच उरत नाही. सर सेनापतीला सोबत घेऊन आलेत, इकडे स्वामी समर्थांचा शिष्य सोबत ठेवलाय, ही सगळी लोक घेऊन महाराज असले का धंदे करतील का. असले धंदे करणारा माणूस हा एकटा जातो, 10 जणांना घेऊन थोडी जाईल. 10 जणांना घेऊन एखाद्या वाड्यात जात नाही. त्यामुळे पण स्वामींच्या भक्ताला आणि सरसेनापती आहेत सोबत. त्यामुळे ह्या गोष्टी खोडून काढण्यासाठी आपल्याला भरपूर मुद्दे मिळतात आणि आपल्याला कारणं मिळतात. आता फक्त जो मधला जो थरार आहे, जो महाराज इथं असताना नेमकं काय घडलं, ज्याची अनेक कादंबरीकारांनी कथा रंगवली आहे की इथून किल्ल्यावरून मशाली येता दिसला, इथून तुम्हाला कुठला डोंगर दिसतोय सांगा मला मशाली उतरताना दिसायला. बरं, दुसरी गोष्ट आंबा घाटात दिसलेल्या मशाली इथं पोचायला किती वेळ लागेल असं वाटतं तुम्हाला. आपल्याला पोचायला जर का बाईकवरनं आज फुल स्पीडमध्ये 2 आणि 3 तास लागत आहेत, तर त्या काळात त्या माणसांना किती वेळ गेला असेल, किती पळाले तरी.
नाही म्हणलं तरी 7 ते 8 तासाचा वेळ आहे. पन्हाळ्यावरून जरी बघितलं तरी आंबा घाटात उतरणाऱ्या मशाले दिसू शकत नाही. आंबाघाट दिसत कुठूनच दिसणार नाही. हे जे काही रंजक गोष्टी आहेत ना, ह्या मधले पॉईंट मिळाले नाहीत ना की मग काहीतरी भरायचं. मग ते भरण्यासाठी आता कादंबरी जर का सुरुवात केली तर मधला पोर्शन गाळू नाही शकत. अभ्यास पुस्तकामध्ये सहज गाळता येतो. मग याच्यावरून आपल्याला कळतं ना की हे उल्लेख जे काही आहेत ना की महाराज झोपलेले होते, काही काही पत्रात आहे उल्लेख बकरीत आणि नाटकात की महाराज झोपलेले होते, डोळे चोळत बाहेर येतात. आणि मुकरब खानाला क्रॉस करून त्याच्या आधी इथं पोहोचले आणि महाराजांना उठवलं. हा, होऊ शकत नाही का? दोघांना एकच वाट आहे. एकच वाट आहे. त्यांना पन्हाळ्यावर निघायचं आंबाघाट. अरे मालजी बाबांनाच त्यांना भेटायचंय, त्यांना वाचवायचं तर त्या 1000 लोकांशी तिथंच लढले असते. इथपर्यंत कशाला येतील? ते सोबतच होते. मुकर्रब खान यायच्या आधी महाराज मालोजी बाबांसोबत इथंच होते. इथे राहून त्यांनी इथल्या गोष्टींचे न्यायनिवाडे करत होते. आता हे करत असताना त्याच मार्गाने औरंगजेबाच्या सरदारांनी 1000 लोकांनी हे स्थळ एवढ्या लवकर कसं गाठलं याचे काही उल्लेख आपल्याला मिळत नाहीत. शिर्क्यांनी यात किती मदत केली आणि शिर्क्यांनी काय काय मदत केली हे कळत नाही. पण एक लक्षात घ्या, संगमेश्वरावरून 3 आणि 4 महिन्यापूर्वी शिर्क्यांना हाकलून लावले. ते 100% आजूबाजूच्याच प्रांतात आहेत. हा, जास्त लांब नाही गेले. ते कुठेच लांब नाही गेले. ते औरंगजेबाच्या छावणीच्या आसपासच आहेत. कदाचित महाराजांनी मारलं म्हणून 100% ते दुश्मनाकडे जाऊन मिळालेत की बाबा बघा आमच्यासोबत असं असं झालं, अन्याय झाला. त्यामुळे शिर्के औरंगजेबाकडे गेल्याची शक्यता दाट आहे. आणि लगेच 1-2 महिन्यात त्यांचा इथला वचक संपणं शक्य पण नाही ना. त्यांचे हेर म्हणा किंवा संभाजी महाराज कुठं राहत आहेत ह्याची टीप शिर्क्यांनी दिल्याशिवाय मुकर्रब खानाची माणसं येऊ शकत नाही. करायला इथं महाराज बसलेत म्हणल्यावर सगळीकडे या प्रांतात आहेच ना महाराज. संगमेश्वर येथील वाचन आम्ही जड अंतःकरणांनी संपवले. त्या वास्तूमधून काही केल्या पाय निघतच नव्हता. त्या वास्तूंमधील दडलेले अवशेष आणि खुणा शोधत शोधत शेवटी आम्ही पुढील प्रवास धर्मवीरगड इथपर्यंतचा असल्यामुळे तेथून निघण्याचा निर्णय घेतला. निघेपर्यंतच 4:30-5 वाजले होते. तहान भूक कसलीच तमा राहिली नसल्यामुळे आम्ही उभ्या उभ्याच चणे शेंगदाणे खाऊन आपला पुढचा मुक्काम धर्मवीरकडे नेण्याचा निश्चय केला आणि तडक आम्ही चिपळूण मार्गे परशुराम घाट चढून घाटमाथ्यावरून धर्मवीर गडाकडे कूच केली. रात्री 10:30 वाजेपर्यंत आम्ही सातारा येथे पोचलो. पुढचा प्रवास अवघड असल्यामुळे आम्ही सातारा येथेच मुक्काम करण्याचे ठरवले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी धर्मवीर गडाकडे निघू या अपेक्षेने आम्ही झोपून गेलो.